सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सध्याच्या ह्याच्यामध्ये जॉब, अँझायटी, डिप्रेशन आणि लोन हे 3 मेजर प्रॉब्लेम्स आहेत. म्हटलं मॅम की भरपूर लोकांना तुमच्याकडून कन्सल्टेशन केल्यानंतर जॉब लागली. येस, जॉब खूप लोकांना लागली. 650+ लोकांना जॉब लागले आहे. आणि मी ग्रॅटिट्यूड देते क्रिस्टलला की माझं जे जॉब ब्रेसलेट आहे त्याच्यानंतर 650 लोकांना तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता, रिव्ह्यू ऐकू शकता. आता हे स्टडी ऑइल आहे, लहान मुलं क्रिस्टल घालत नाही तर त्यांना मग मी हे स्टडी ऑइल देते. ओके, हे स्टडी ऑइल पण सेम वापरायचं, त्यांच्या जे काही वही वगैरे असेल तिथे वापरायचं. सरस्वतीचा एक मंत्र त्यांना जाप करायला द्यायचा मुलांना. याच्यासोबत मी उपाय पण देते. ट्रेडिंग करणारे तर माझ्याकडनं मनी ऑइल दिवसाआड घेऊन जातात. शेअर मार्केटसाठी पण तुमच्याकडे ऑइल आहे, क्रिस्टल आहे, सब माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टसाठी आहे. म्हणजे फरक पडतो का मॅम शेअर मार्केटच्या? खूप सर. ट्रेडिंग करणारे लोक म्हणजे म्हटले, मी जर सांगितलं की थोडं पत्रिकेत 12th हाऊस ऍक्टिव्ह आहे, थोडंसं तुम्हाला लॉस होईल, तरी मनी ऑइल नाही मॅडम, आम्ही मनी ऑइल लावून थोडं तरी करतो पण आम्हाला इफेक्ट आहे. आपण आता बघतो मॅम की IT मध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण AI येतं आहे, रिसेशन याची भीती आहे, थोडं आलेलंच आहे. सगळ्यांना वाटतंय की आपला जॉब जाऊ शकतो, AI मुळे जॉब कमी होतील. त्या लोकांसाठी तुमच्याकडे काय? जॉब ब्रेसलेट, जॉब ऑपॉर्च्युनिटी ब्रेसलेट, जॉब ऑइल. काही लोकांना म्हणजे पुरुष असू द्या का स्त्री असू द्या, मनात एक भीती असते. काय काही गाडी चालवायची तरी भीती वाटते, फिअर असते, कुणाशी बोलायचं तरी भीती वाटते. आता हा त्यांच्या मनाचा कमकुवतपणा असतो, पण तो जर दूर करायचा असेल, नवीन व्यक्तीशी बोलताना पण भीती वाटते, तो जर दूर करायचा असेल तर त्याला काय सोल्युशन? एक तर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला असं सांगून दिलेलं असतं की मला हे जमत नाही. हा क्रिस्टलमध्ये येतो, कुबेर स्टोन म्हणतात याला, आर्थोसेराज म्हणतात इंग्लिशमध्ये. हा जो कुबेर स्टोनचा पिरॅमिड आहे, हा तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला किंवा आग्नेय दिशेला किंवा पश्चिम दिशेला किंवा ईशान्य या 4 दिशांपैकी कुठेही ठेवू शकता. ॲफर्मेशन द्यायची की आमच्याकडे, याच्यानंतर तुम्हाला आपोआपच फरक दिसेल की तुमच्याकडे पैसा यायला कशी सुरुवात होते. ओके. क्रिस्टलला मी रोज झोपताना थँक्यू बोलते, मग काढते. सकाळी घातल्यावरती म्हणते की थँक्यू, तुम्ही मला खूपच जास्त बेनिफिट दिलाय. आणि सगळ्या जगाचं उघड आहे की क्रिस्टलनी मला एक ओळख दिली आहे. सो असं तुमच्याही जीवनात तो चमत्कार घडू शकतो. एका क्लायंटचे पॉडकास्ट आपला जो झाला मार्चमध्ये, त्याच्यानंतर एका क्लायंटचे 18.5 लाख रुपये मिळाले मुंबईला. बापरे. सो एकच 1100 रुपयाचं ब्रेसलेट तुमच्या जीवनामध्ये एवढा फरक चेंज आणू शकतो. बरोबर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे चेतना मनवर मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मित्रांनो, मॅम सोबत आपला हा 5वा पॉडकास्ट आहे. आजपर्यंत आपण मॅम सोबत वास्तूवर पॉडकास्ट केला, क्रिस्टलवर केला, रुद्राक्षवर केला, न्यूमरोलॉजीवर पॉडकास्ट केला. 4 टॉपिकवर आपण ऑलरेडी मॅम सोबत पॉडकास्ट केले. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो डेडिकेटली तुमच्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात ज्याही समस्या आहे, तर प्रत्येक समस्येवर काही ना काही एक सोल्युशन असतं आणि तेच सोल्युशन घेऊन आज मॅम आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर मॅम, सगळ्यात पहिले तुम्ही सांगा की तुमच्याकडे जेही लोक आले आजपर्यंत आपल्या पॉडकास्टवरून म्हणा किंवा तुमचे एक काही रेफरन्स तुमचे वैयक्तिक, की तुम्ही भरपूर 15-20 वर्षापासून या फील्डमध्ये आहात, तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लोकांना कशाचे आहे? सर्वात प्रथम धन्यवाद चेतन, ग्रॅटिट्यूड तुम्हाला की तुम्ही मला ही संधी दिली आणि हा प्लॅटफॉर्म खूप माझ्यासाठी लकी ठरला आहे. शुभमंगल वास्तूचे खूप क्लायंट मला या प्लॅटफॉर्मवर मिळाले आहेत, त्यामुळे धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड, ज्यांनी मला या चांगल्या कॉजसाठी निवडलं आहे, कारण या गोष्टीतनं लोकांची मदत करणं याच्यासाठी खूप भाग्य लागतं. सो त्यामुळे मी युनिव्हर्सचा ग्रॅटिट्यूड करते. आणि तुम्हाला सांगते की पॉडकास्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सध्याच्या ह्याच्यामध्ये जॉब, अँझायटी, डिप्रेशन आणि लोन हे 3 मेजर प्रॉब्लेम्स आहे. या 3 क्रायटेरियातले. आणि ब्लॅक मॅजिक हा पण प्रकार मी खूप वरवर पाहिलेला आहे आत्ता पॉडकास्ट नंतर. सो जो काही क्लायंट बेस येतो ना, तो जास्तीत जास्त असतो की ब्लॅक मॅजिक झालेला आहे किंवा नजर झालेली आहे किंवा याच्या व्यतिरिक्त लोकांना जॉब नाहीये, एकतर बिझनेस चालत नाही, नाहीतर जॉब नाहीये, किंवा मग याच्याच व्यतिरिक्त मी जसं सांगितलं की लोन खूप आहेत, एक लोन घेण्यासाठी दुसरं लोन त्यांना घ्यावं लागतंय. सो या प्रकारचा जो क्लायंट बेस आहे तो माझ्याकडे सध्या तरी खूप जास्त आहे. ओके. आणि तुम्हाला समस्या काय वाटल्या मॅम? म्हणजे कशा की तुम्ही काय फेस केलं, की म्हणजे लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून कधी कधी जास्तही होऊन जातात की तुम्ही त्यांना कन्सल्ट करतात वगैरे, तर कुठे कुठे असं वाटतं की लोकही कुठे कमी पडतायत, तर मग त्यात तुम्ही काय सांगाल? सर, सर्वप्रथम कसं आहे मी सांगते, कुठलंही ज्योतिषशास्त्र असो, अंकशास्त्र असो, मोबाईल न्यूमरोलॉजी असो, कुठलंही शास्त्र किंवा कुठलेही हिलिंग प्रॉडक्ट्स हे कशासाठी असतात, तर एक्झाम्पल देते. सपोज मी या फील्डमध्ये किंवा तुम्ही या फील्डमध्ये, असे भरपूर लोक आहेत जे भरपूर कष्टही करतात,
पण या गोष्टींचा वापर आपण कशासाठी करतो की काहीतरी एक लक बूस्ट व्हावं, एखादं लक जे आहे ते तुमचं बूस्ट व्हावं किंवा तुम्हाला लकची साथ मिळावी. तुमचं आपण म्हणतो ना माझं लकच चालत नाहीये, तर तुम्हाला ती साथ मिळावी म्हणून. पण हार्डवर्कला ऑप्शन नाहीये, कुठल्याही हार्डवर्कला कधीच ऑप्शन नाहीये. हार्डवर्क हे तुम्हाला करावंच लागतं. त्याच्यानंतर हे आपण ॲज अ लक बुस्टर म्हणून वापरतो. जेव्हा आपण म्हणतो की पत्रिकेमध्ये हा योग आहे तर तो योग आहेच, त्याला तुम्ही नाही टाळू शकत ना मी टाळू शकत. जर आम्ही ज्योतिषशास्त्र करणारे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुम्हाला हा योग आहे आणि तुम्ही हे केल्याने हा योग टळेल, तर अजिबात असं नसतं. जर असं असतं तर माझ्यासारखे ज्योतिषशास्त्र आज आम्ही फॉरेनमध्ये जाऊन आरामात बसलो असतो किंवा इन्कम. म्हणजे अशा गोष्टी नाही. जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात. बरोबर आहे. एकाला काहींना हेल्थ इश्यू असतात, काहींना रिलेशनशिप असतात, काहींना मनी इश्यू असतात, काहींना तुम्ही विचार करणार नाही की 2 वेळचं जेवायचं ऐपत नसते इतकेही इश्यू असतात. सो किंवा घरामध्ये म्हणजे आपण नेहमी बघतो की जो हिंसाचार होतो त्याच्यामध्ये उलटही होतं. कधी कधी घरामधलं जे वातावरण आहे, निगेटिव्हिटी ती खूप खराब असते. सो माणूस कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम मध्ये हा अडकलेलाच असतो. हे आपले कार्मिक डेप्ट असतात जे आपल्याला या जन्मामध्ये फेडावेच लागतात. तर प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन वरती आपण हे उपाय देतो. पण हे उपाय म्हणजे तुमचं सगळं एंड सोल्युशन नसतं. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हार्डवर्क, तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे असतात. त्याला हे प्रॉडक्ट्स आपले जे आहेत किंवा क्रिस्टल आहे, रुद्राक्ष आहे, ते साथ देतं. बरोबर. तुमचे कर्म चांगले होण्यासाठी त्याला साथ देतं. करेक्ट. याचा अर्थ असा नाहीये की मी आज मनी ब्रेसलेट घातलं की उद्या मी करोडपती बनणार. अजिबात असं कधीच होत नाही. खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलल्या मॅम तुम्ही. म्हणजे आजपर्यंत आपण 100 पॉडकास्ट तरी ऍस्ट्रॉलॉजीवर आपले झाले. तर काही कमेंट असे येतात की जर ऍस्ट्रॉलॉजरला इतकी कुंडली समजते किंवा ऍस्ट्रॉलॉजरकडे जर सोल्युशन आहे, तर मग ते स्वतः का करोडपती अब्जोपती बनून जाते, ते अंबानी का बनत नाही असं म्हटलं जातं. तर तुम्ही त्याचं खूप छान एक्झाम्पल दिलं की जर एखादा ऍस्ट्रॉलॉजर आहे तर त्याचीही वैयक्तिक कुंडली आहे, त्याचाही चार्ट एक, त्या चार्टमध्ये जर असेल तर तो बनेल. पण त्याच्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऍस्ट्रॉलॉजर आपल्याला सोल्युशन देऊ शकतो, ज्याचे मग मंत्र जाप झाला, काही रुद्राक्ष झाला, क्रिस्टल झाले, काही प्रॉडक्ट्स झाले, सॉल्ट वगैरे असतात. हे याच्यातून मला जाणवत आहे की नाही. म्हणजे कसं असतं सर की तुम्ही तुमचे पत्रिका नशीब घेऊन जन्माला येता, त्याच्यासोबत हार्डवर्क आणि कर्म हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही दिवस रात्र देवपूजा करताय आणि घरात एखाद्याला उपाशी ठेवताय, जसं मी मागच्या पॉडकास्टलाही म्हटलं, तर तुम्हाला कधीच ते राजयोग जो आहे तो कधीच मिळणार नाही. कर्म, हार्डवर्क आणि त्याच्यासोबत हे लक बुस्टर. मग तुम्ही बघत असाल की एखादा माणूस एकदम वरती जातो, तर त्याला ती जो एकदम त्याला संपत्ती मिळते त्याला ती टिकवता आली पाहिजे. कारण लक्ष्मी जेव्हा तुमच्याकडे येते ना, तेव्हा तुम्ही कसं तिचं यूज करता, कसे टिकवता, किती रिस्पेक्ट करता, याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. रिस्पेक्ट हा लक्ष्मीचा पैशांच्या रूपात आणि घरच्या लक्ष्मीचाही तेवढाच रिस्पेक्ट केला गेला पाहिजे. कारण भरपूर असे कॉल आले की माझा नवरा मला त्रास देतो, अशी समस्या आहेत भरपूर. तसं दुसरंही होतं की बायको त्रास देते, या समस्या आहेत. रिस्पेक्ट इज मेन थिंग. कर्माच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं की मागच्या जन्मीचं कर्म जास्त काम करतं की यावर जन्मीचं कर्म जास्त? सर कसं असतं, कर्म सांगते मी. कर्म हे आपण म्हणतो अँसेस्टर, 5वा हाऊस जे आहे पत्रिकेतलं, ते अँसेस्टरचं कर्म म्हणजे आपले पूर्वजांनी केलेलं आपल्याला आपण म्हणतो की ते पुण्यकर्म मला मिळतं किंवा आपल्या मागच्या जन्माचं. तर तुम्ही जे कर्म मी करणार ते तुमच्या पुढच्या पिढीला त्याचं भाग्य मिळतं. त्यामुळे आपले कर्म तर नेहमीच चांगलेच असावे. पण कर्म मी म्हणते की जे 7.5 मी मागेही म्हटले की 7.5 म्हणजे काय, तुम्ही जे कर्म करता हे कलियुग आहे, त्याची फेड आता इथेच करून जावे लागते. त्याला असं नाही की या जन्मी केलं पुढच्या जन्मी परतफेड नाही. 7.5 शनिदेव त्यासाठीच आहे, कर्माचं कारकच शनिदेव आहे, कारण त्याची परतफेड तुम्हाला या जन्मी करून ठेवावी लागते. बरोबर. म्हणून जरी मी या क्षेत्रात असेल तरी लोक माझ्याकडे एवढे अट्रॅक्ट का झाले, कारण मी पैसे कमवणं सगळ्यांचं एक साधन आहे, ध्येय आहे, त्यासाठी आपण काम करतो, हे आपली रोजीरोटी आहे, या सगळ्या गोष्टी आहे. पण जे तुम्ही करता तेव्हा त्याचा एखाद्याला फरक आला किंवा तुम्ही त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सर तुम्हाला माहिती आहे की आम्ही एखाद्याला 10,000चा कडा 1.5 लाखाला जरी विकला तरी तो श्रद्धेने घेणार, कारण तो त्या परिस्थितीमध्ये असतो. पण आम्हाला माहिती आहे की आम्ही त्याला किती चांगल्या कर्माने किंवा किती चांगल्या हेतूने देतो, कारण वरून देव बघत असतो की तुम्ही त्याच्या परिस्थितीचा कितपत फायदा घेता. बरोबर आहे. त्याच्यावरती मग आमचं पण कर्म ठरतं. त्यामुळे माझ्याकडे येणारं मी प्रत्येक क्लायंटला हे सांगेल की
कुठलीही गोष्ट घातल्याने लगेच तुम्ही करोडपती बनत नाही. आणि या क्षेत्रामध्ये पण लोक जे असतात की पैसे तर सगळ्यांनाच कमवायचे, पण माझ्याकडे येणारे लोक रिपिटेटिव्ह आहे, कारण मी जे देते ते खूप जेन्युइन रिझननी देते की ह्याला ह्याचा खरंच फायदा झाला पाहिजे, कारण मला माझे कर्मांची भीती आहे. बरोबर, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात करेक्ट, या क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. तुम्ही ऑफ द कॅमेरा आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं मॅम की भरपूर लोकांना तुमच्याकडून कन्सल्टेशन केल्यानंतर जॉब लागली. येस, जॉब खूप लोकांना लागली. 650+ लोकांना जॉब लागले आहे. आणि मी ग्रॅटिट्यूड देते क्रिस्टलला की माझं जे जॉब ब्रेसलेट आहे त्याच्यानंतर 650 लोकांना तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता, रिव्ह्यू ऐकू शकता. कसं आहे, मी स्वतः 11 नंबरचे आहे. 11 फेब्रुवारी माझं जन्मतारीख आहे. ओके. 11 नंबरचा न्युमरोलॉजी प्रमाणे त्यांचा जो मास्टर नंबर म्हटला जातो, त्यांचं कामच आहे की या समाजामध्ये येऊन लोकांची सेवा करायची. सो मला माझ्या जीवनाचं ध्येय माहिती आहे की मला काय करायचंय. पैसे कमवणं सेकंडरी आहे, पण मला माहिती आहे की मला लोकांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. बरोबर. त्याच्यासाठीच मी या क्षेत्रामध्ये आपोआप वळाली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतः IT फील्डमध्ये जॉब करत होते, फायनान्समध्ये, आणि मी या क्षेत्राकडे आपोआप वळाले कारण तेव्हा मला कळलं की माझं ऍक्च्युअली जीवनाचं जे ध्येय आहे ते लोकांची सेवा करणं आहे, बरोबर आहे. त्यांना फायदा. तर ते जॉब ब्रेसलेट मी इतक्या ह्यानी दिलं आणि त्याच्यासोबत कोणीही देत नाही. मी रेमेडीज, उपाय फ्री दिले आणि खरंच देवाच्या कृपेने 650 लोकांना जॉब मिळाला. कारण एका व्यक्तीला जॉब मिळाला तर त्याच्यावर त्याची पूर्ण फॅमिली सर्व्हाइव्ह करते. बरोबर आहे. तर ही गोष्ट खूप मी क्रिस्टलला हील करून देताना बोलते की या फॅमिलीला तू सर्व्हाइव्ह कर आणि इथे यांचं लक बूस्ट कर म्हणून. करेक्ट, करेक्ट. मॅम, आता जॉबसाठीच आपण क्रिस्टलकडे तर येणारच आहे Yes. एंड ऑफ द आपल्या पॉडकास्टच्या, बट आता जे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे तर त्यापैकी क्रिस्टलसाठी जॉबसाठी कोणतं प्रोडक्ट बेस्ट वाटतं तुम्हाला? माझ्याकडे सर जे मी दाखवते प्रथम तुम्हाला, हे सगळे माझे जे आहेत हे स्वतः शुभमंगल वास्तूचे प्रॉडक्ट्स आहेत. हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. स्वतः आम्ही बनवतो. सॉल्ट वगैरे, ऑइल वगैरे हे आम्ही स्वतःचं प्रोडक्शन आहे. आणि आम्ही ह्याला प्रॉपर जसं आता शुक्ल पक्षामध्ये फक्त मनी आणि प्रॉस्पेरिटीचे प्रॉडक्ट बनतात, कृष्ण पक्षामध्ये आणि त्याच्या शनिवारी जे आहेत ते फक्त निगेटिव्हिटीचे प्रॉडक्ट्स बनतात. जे ब्लॅक सॉल्ट आहे ते माझं फक्त अमावस्येलाच बनतं, इतर वेळेस मी बनवू शकत नाही. सो असे माझे प्रॉडक्ट्स जे आज मी लोकांसाठी घेऊन आले आहे, आपला जो क्लायंट आहे त्यांच्यासाठी घेऊन आले आहेत आणि त्याचे अल्टिमेट रिझल्ट आणि रिव्ह्यू आहेत. माझे 2 व्हॉट्सअप ग्रुप आहे. 1025चं लिमिट असतं व्हॉट्सअपला, ते संपले. आता दुसरा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मी डेलीचे उपाय शेअर करते. त्याच्यामध्ये लोकांचे याचे फीडबॅक्स टाकले, खूप जास्त फायदा आहे. तर जॉबसाठी तुम्ही मला विचारलं तर माझ्याकडे असं जॉब ऑइल आहे. हे ऑइल आम्ही बनवतो, जॉब ऑइल. तर तुम्हाला कसं करायचं यूज, फक्त हे ऑइल ओपन करायचं, रोल ऑन आहे, कानामागे लावायचंय, तुमच्या थर्ड आय चक्राला लावायचं, थोडंसं क्राऊन चक्राला लावायचंय, हाताला चोळायचंय आणि त्याच्यानंतर हे चोळून फक्त तुमच्या कानामागे त्याला जस्ट असं करायचं. असं तुम्ही दिवसभरातनं 2दा करायचं आहे आणि मी जे क्रिस्टल देईल ते त्याच्यासोबत वापरायचं आहे. याच्याने तुमचं लक बूस्ट होईल, तुमचे चक्राज ऍक्टिव्हेट व्हायला खूप काम होतं. ओके. जेव्हा माणसाचा फायनान्स बिघडला असतो ना तेव्हा त्याचा रूट चक्र पूर्ण ब्लॉक असतो. बरोबर आहे. जेव्हा माणसाचं फायनान्स पूर्ण ब्लॉक असतं, ऑपॉर्च्युनिटी मिळत नसतं, मग हे रूट चक्रावरती काम करतं. जसं मी सांगितलं की क्रिस्टल्स आणि हे प्रॉडक्ट काय करतात, तर तुमचे 7 चक्र ब्लॉक असतात. मग ते ब्लॉक कशामुळे असतात, ते पूर्ण एक रेकीचा वेगळा पार्ट झाला, पण चक्राचा. तर हे आपले जे अनब्लॉक चक्र आहे, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो तर त्यावरती हे काम करतं. ओके. जसं ह्याच्यामध्ये लव्ह ऑइल आहे. लव्ह ऑइल जर तुमचा हार्ट चक्र ब्लॉक आहे तर तुम्ही तुमचं रिलेशनशिप कोणाशीच चांगलं होत नाही, तुमचं नातेसंबंध कोणाशी व्यवस्थित होत नाहीये. बरं. मग तेव्हा तुम्ही ते लव्ह ऑइल असंच पद्धतीने सेम यूज करायचं. रोज लावायचं? हा, रोज लावायचं, रोज लावायचं, रोज लावायचं. तुम्ही रोज नाही जमलं तर शुक्रवारी तर नक्कीच लावायचं. ओके. हे या प्रकारचे माझ्याकडे जवळजवळ 20 ते 25 ऑइल आहे. आता कुणाला कधी कधी काय होतं, फॅमिली लाईफमध्ये ना खूप प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. आणि हिंसाचार असतो, काही असतं, त्याच्यामध्ये कोणी ऐकतच नाही, दोघांपैकी एक व्यक्ती. मग कधी कधी फ्रस्ट्रेशन होऊन नवरा बायको येतात की काय. मग अशा वेळेस एखाद्याला कमांड करायचं असेल तुम्हाला तर हे कमांड ऑइलचा वापर, हे कमांड ऑइल पण यूज करू शकता. आणि ह्याचा एक तमालपत्रावरती पण यूज होतो. ओके. जेव्हा तुम्ही हे विकत घेता तेव्हा मी ते तमालपत्राची पूर्ण रेमेडीज तुम्हाला सांगते. एक रिच्युअल असतं, ते तमालपत्रावरती तुम्ही यूज करू शकता. त्याचा खूप जास्त इफेक्टिव्ह होतो कमांड ऑइलचा. याच्या व्यतिरिक्त याच्याने नवऱ्याला ताब्यात ठेवता येईल, बायको नवऱ्याला किंवा बायकोला पण नव्या ताब्यात ठेवू शकतो. पण हे
चुकीच्या गोष्टींसाठी कुठलीच गोष्ट वापरायची नाही. बरोबर खूपच तुम्हाला त्रास होते फिजिकल, मग त्यावेळेस तुम्ही वापरू शकता. याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही येते, विश मॅनिफेस्ट नाही होते, तर त्याच्यासाठी तुम्ही एक तमालपत्र घेऊन तुमची विश लिहायची आहे. माझ्याकडे विश मॅनिफेस्ट हे ऑइल मिळतं, ते लिहायचं. त्याच्यावरती जायफळ पावडर, दालचिनी पावडर टाकायची, तुमची विश बोलायची, ती रोड ओपनर कॅन्डल वरती जाळायची आणि ते तुमच्या गॅलरीच्या बाहेर फुंक मारायची, किंवा नॉर्मल कॅन्डल असेल तरी चालेल. पण याने खूप फायदा होतो. याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त ऍडिक्शन ऑइल खूप चांगलं आहे. खूप वेळेस ऐकले दारू सुटत नाही नवनाची, तर ते रिच्युअल्स करतो आपण ऍडिक्शनल रिमूव्ह साठी. तमालपत्राचं रिच्युअल खूप कामी येतं. आणि सगळ्यात माझं जे जाणार आहे ते मनी ऑइल. मनी ऑइल तर म्हणजे सगळ्यांनाच मनी पाहिजे. जस्ट मी सगळं सांगितलं तसं या पद्धतीने ते लावायचं फक्त. आणि तुमच्या थर्ड आय चक्राला, क्राऊन चक्राला लावायचं, कानामागे लावायचं, हाताला लावायचं आणि जस्ट सिम्पल वेनी हे फक्त कानामागं चोळायचं, हाताला चोळ. मनी ऑइल. येस. आणि सगळ्यात म्हणजे मला जवळजवळ 70-80 रिव्ह्यूज आहेत, ते म्हणजे ऑर्थो ऑइल, जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बाजारात मिळणारं ऑर्थो ऑइल नाहीये. ऑर्थो ऑइल म्हणजे काय, हे आम्ही बनवतो की तुमची मान लचकली, आपण घरामध्ये बघतो गुडघे दुखी, सांधे दुखी, पाठ दुखती किंवा मान लचकली, अचानक उठताच येत नाही सकाळी उठल्या, त्यांना ऑर्थो ऑइल यूज करायचं. ऑर्थो ऑइलचा यूज इतका छान, कुठलाही एरिया, आता सपोज माझं इथे चमक बसली तर तिथे फक्त लावायचं, त्याला फक्त चोळायचं, बस. तुम्हाला इन्स्टंट रिलीफ मिळतो. इन्स्टंट म्हणजे एका क्लायंटचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, खूपच जास्त. त्याच्यामध्ये एक म्हणजे त्यांच्या घरातली फॅमिली मेंबरची डेथ झाली. ती एवढा मोठा ऍक्सिडेंट मधनं तिची पाठ पूर्ण सोलली होती, तर तिने 2 ऑर्थो ऑइल घेऊन गेली. एक मम्मीला दिली, एक त्यांनी, कारण त्यांना इन्स्टंट रिझल्ट मिळाला त्यात. असा क्लायंटचा रिव्ह्यू आहे. म्हणजे खूपच या गोष्टी खूप पॉवरफुल आहे. कारण आम्ही खूप म्हणजे बनवते मी, जेवढे माझे हिलिंग आहे ते त्यामध्ये टाकते. हे स्पिरिच्युअल प्रॉडक्ट तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. ऑइल जे आहेत माझे सगळ्या प्रकारचे ऑइल आहेत. तुम्ही माझ्या वेबसाईट वरती गेला, कॅटलॉगला गेला, तुम्हाला जेवढे काही ऑइल आहेत, आता हे स्टडी ऑइल आहे, लहान मुलं क्रिस्टल घालत नाही, तर त्यांना मग मी हे स्टडी ऑइल देते. हे स्टडी ऑइल पण सेम वापरायचं. त्यांच्या जे काही वही वगैरे असेल तिथे वापरायचं. सरस्वतीचा एक मंत्र त्यांना जाप करायला द्यायचा मुलांना. याच्यासोबत मी उपाय पण देते, फ्रीमध्ये असतात, ते व्हॉट्सअपला घेते जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा. तर हे स्टडी ऑइल पण खूप छान आहे. सो प्रत्येक प्रॉब्लेम नुसार माझ्याकडे ऑइल आहे. यांची कॉस्टिंग आपण सांगू शकतो का मॅम, जशी आपण मागच्या प्रोडक्ट. आता हे बघा, हे कोर्ट केस ऑइल आहे. खूप वेळेस आपल्यावरती कोर्ट केस विनाकारण असतो, पण हे प्रॉडक्ट्स वापरताना मी नेहमी सांगते की तुम्ही सत्याचे हवेत, तुमची बाजू ही योग्य हवी, तर हे खूप जास्त लवकर काम करतात. कोर्ट केस आहे, खूप लवकर तुमचे कोर्ट केसचे निकाल लागत नाहीये, तर हे जे आहे हे बेलिफचं रिच्युअल करायचं आणि ज्या दिवशी कोर्ट केसला जाल तुम्ही, मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही युज करू शकता. हे जे माझे ऑइल आहेत हे 600 रुपये आहेत आणि शिपिंग चार्जेस याचे वेगळे असतात. हे 600 रुपीजला तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अल्टिमेट रिझल्ट आहे. ऑइल मॅम 600 मध्ये मिळते. 600 रुपीजला ऑइल आहे, 600 रुपयाला. आणि ट्रेडिंग करणारे तर माझ्याकडे मनी ऑइल दिवसाआड घेऊन जातात. शेअर मार्केटसाठी पण तुमच्याकडे ऑइल आहे, क्रिस्टल आहे, सब माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट साठी आहे. म्हणजे फरक पडतो का मॅम शेअर मार्केटच्या? खूप सर. ट्रेडिंग करणारे लोक म्हणजे म्हटले, मी जर सांगितलं की थोडं पत्रिकेत 12th हाऊस ऍक्टिव्ह आहे, थोडंसं तुम्हाला लॉस होईल, तरी मनी ऑइल नाही मॅडम, आम्ही मनी ऑइल लावून थोडं तरी करतो, पण आम्हाला इफेक्ट आहेत. इतका इफेक्ट आहे लोकांना, बिझनेसमॅन लोकांना. मनी ऑइल, मनी ब्रेसलेट. आणि आता सपोज हे माझं हे येल्लो सिट्रिन आहे, हे खूप हाय ह्याचं येल्लो सिट्रिन आहे. आता हे जे माझं ऑइल आहे हे मनी ऑइल आहे सपोज, हे मी असं हाताला लावणार आणि तुमच्या क्रिस्टलला इथे चोळणार, असं या प्रकारे ॲफर्मेशन देणार की माझा बिझनेस खूप झाला आहे, थँक्यू, माझ्याकडे सगळ्या साईडनी पैसे येतात, मी मनी एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी ओपन आहे, मला माझ्याकडे सगळ्या साईडनी पैसे येत आहे. जी काही तुमची लँग्वेज आहे ॲफर्मेशन द्यायची, पण आहे, मिळाले आहे, या पद्धतीने आपण ॲफर्मेशन देणार. आणि जी काही तुमची इच्छा आहे की माझा आजचा बिझनेस इतका लाख रुपये झाला, इतके हजार, त्याबद्दल थँक्यू, ग्रॅटिट्यूड युनिव्हर्स, असं देऊन तुम्ही हे क्रिस्टल्स हातामध्ये घालायचं. या प्रकारे तुम्ही करू शकता. आपण आता बघतो मॅम की IT मध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण AI येत आहे, रिसेशन याची भीती आहे, थोडं आलेलंच आहे. सगळ्यांना वाटतंय की आपला जॉब जाऊ शकतो, AI मुळे जॉब कमी होतील. त्या लोकांसाठी तुमच्याकडे काय आहे? जॉब ब्रेसलेट, जॉब ऑपॉर्च्युनिटी ब्रेसलेट, जॉब ऑइल कॉम्बो मिळतो. दोघांचा कॉम्बो मिळून साधारण तो 1600 रुपयाला जातो. शिपिंग चार्जेस वेगळे आहेत.
ऍज पर महाराष्ट्रामध्ये 50 आहे, आउट ऑफ महाराष्ट्र 70 आहे. शिपिंग चार्जेस म्हणजे खूप मिनिमल चार्जेस. हे मिनिमलच ठेवते, कारण मला माहिती की बघा सगळेच लोक या गोष्टी सगळेच कर्जामध्ये असतील किंवा काही, सगळ्यांनाच खूप महागाचं रत्न वगैरे घेणं पॉसिबल नाही. सो जे माझे क्रिस्टल आहेत ते पण मी ऑथेंटिक मिनिमल रेंजमध्ये, आणि हे ऑइल्स पण मी खूप मिनिमल रेंजमध्ये ठेवले. बरोबर आहे. तर हे माझे जर जॉबचा कॉम्बो घेतला तर तो 1600ला, त्यामध्ये ऑइल आणि ब्रेसलेट आहे. त्याचा इफेक्ट कसा होईल मॅम, म्हणजे इफेक्ट म्हणजे काय होतं, मी जसं सांगितलं की तुमच्या चक्राजवरती काम होतं. कधी कधी ऑफिस पॉलिटिक्सचं ब्रेसलेट आहे माझ्याकडे, की ऑफिसमध्ये तुम्हाला पाहिजे तसं रेकग्नेशन मिळत नाही, त्यासाठी मग हे आपण पॉलिटिक्स चालतं ऑफिसमध्ये, त्यासाठीही आहे. मग कमांड ऑइल तेव्हा तुम्ही युज करू शकता. कमांड ऑइल हजबंड वाईफचं नाही ना, सगळ्या गोष्टींसाठी ज्याला तुम्हाला कमांड करायचंय करेक्ट त्यांच्यासाठी युज करू शकता, पण चांगल्या गोष्टींसाठी करा. पॉझिटिव्हिटीसाठी तुम्ही काम नाही करत मग मॅनेजर बोलणारच. बरोबर आहे. तुम्ही काम करते पण त्याला रेकग्नेशन नाही मिळत. अशा वेळेस तुम्ही नेम फेम साठी माझ्याकडे ऑइल आहे. सो सगळ्या प्रकारचे ऑइल आहेत सर माझ्याकडे, सगळ्या. म्हणजे जे हिलिंग, जे टॅरो कार्ड करतात त्यांना माहित असेल की किती प्रकारचे ऑइल्स असतात, किती प्रकारचे हर्बल ऑइल्स असतात, सगळे अवेलेबल आहेत. करेक्ट. त्याच्यानंतर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे सॉल्ट अवेलेबल आहे. जसं लव्ह सॉल्ट, हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, त्यांना मी लव्ह सॉल्ट आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचाच टाकायचं असतं. मग ते लव्ह ऑइल लव्ह सॉल्टचं कॉम्बिनेशन, लव्ह क्रिस्टल असा कॉम्बो पण देते मी लोकांना. हे जे लव्ह सॉल्ट आहे आणि अर्ली मॅरेज ब्रेसलेट माझ्याकडे आहे, मी दाखवते तुम्हाला क्रिस्टलच्या पार्टला. तर ते कॉम्बिनेशन देते ज्यांचं लग्न लवकर होत नाहीये, जमतच नाहीये, स्थळ येत नाहीये. अशा वेळेस हे गोष्ट, हे मीठ जे आहे ना, तुम्हाला मीठ माहित असेल की आपला ऑरा क्लीन, सॉल्ट सगळ्यांना माहित असेल की मीठ काय करतं, तुमचा ऑरा क्लीन करतो. मग तुमचे जे लग्नासाठी जे ब्लॉकेजेस आहे किंवा तुमचं रिलेशनशिप चांगलं चालत नाही, त्याचे ब्लॉकेजेस हे मीठ जे आहे ते काढू शकतं. खूप इफेक्ट आहे. जेव्हा तुमचं कोणाशीच जमत नाही, असं असतं भावाभावांशी जमत नाही, घरामध्ये जमत नाही, सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडंसं टाकतो, खूप दिवस जाते. हे 500 रुपीजचं आहे. ओके. 500 रुपीजला म्हणजे सगळे ज्या गोष्टी मॅम तुम्ही बनवल्या या लेस दॅन 1000 असे बऱ्यापैकी आहेत, काही आहेत. मॅम मी असं बघितलं की आता आपण जे पॉडकास्ट करतो त्यानंतर ना भरपूर कॉल मलाही येतात की चेतन, आम्हाला असं वाटतं की आमच्यावर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे असं वाटतं. आता ते किती खरं किती खोटं त्यांना माहिती, कारण मी इथं एक्सपर्ट नाही आहे निगेटिव्हिटीमध्ये किंवा ब्लॅक मॅजिकमध्ये. बट मॅम तुम्हाला वाटतं का की असं काही म्हणजे ब्लॅक मॅजिक होऊ शकतं का? हो, ओके, होताच. म्हणजे बघा काही काही लोकांना त्यांची वृत्ती असते की त्यांना कोणी पुढे गेलेलं दिसत आवडत, म्हणजे त्यांना सहन होत नाही, ईर्ष्या भावना असते. जसं त्याच्यामध्ये ते विचार करतात की ह्या व्यक्तीने माझ्या पुढे जाऊ नये, आणि करतात. अशा वेळेस भरपूर वेळेस घरातलेच असतात की ज्यांची नजर किंवा ब्लॅक मॅजिक. पण काही काही जणांना आपल्याकडे एक ठरलेलं वाक्य आहे की ब्लॅक मॅजिकच झाली आहे तुमच्यावरती, हे करा ते करा. असं नाही. ब्लॅक मॅजिकचं ना काही गोष्टी समजण्यासाठी तुमचे शोल्डर्स दुखतात, तुम्हाला खूप कुठून जाऊन आलं असह्य त्रास होतो, आणि स्पेशली तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो तेव्हा तुमचे हे जे ब्लॉकेजेस असतात त्याच्यासाठी माझ्याकडे अल्टिमेट प्रॉडक्ट्स आहेत ब्लॅक मॅजिकसाठी. ब्लॅक मॅजिक आणि निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आता सध्या मी तुम्हाला जसं म्हटलं, मग तुमच्या प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याकडे क्रिस्टल आहे. आता केले, पण त्याला कसं करणार, कारण काय काय जण मग ते ब्लॅक मॅजिक काढायला मला खूप फोन येतात, तुम्ही ब्लॅक मॅजिक काढता का किंवा काय. तर मी ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी करत नाही. मी अजूनही सांगते, मी तांत्रिक गोष्टी कुठल्याच करत नाही, कारण तांत्रिक गोष्टी तुम्ही ज्या करता ना त्याचंही परतफेडीतच आहे. बरोबर आहे. म्हणून मी कुठलेही तांत्रिक, हे माझे जे प्रोडक्ट्स हे खूप मी व्हाईट मॅजिकनी बनवलेले आहेत. ब्लॅक मॅजिकचं एकही प्रोडक्ट नाही. याच्यात वनस्पती हर्ब्स आहेत याच्यात. हे कुठून आलेत, आपल्या जेव्हा आपले पूर्वज होते त्यांच्याकडे ॲलोपॅथीच्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, हे हर्ब्स पासूनच सगळ्या गोष्टी बनवत होते. काही लागलं दुखलं तर ते हॉस्पिटलला लगेच जात नव्हते, ह्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याचा अभ्यास करूनच बनवलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. हे जे हर्ब्स आहेत, आणि हे हर्ब्स म्हणजे आयुर्वेदिक तसं आयुर्वेदिक नाहीये जे आपल्याला होमिओपॅथीमध्ये मिळतं. हे हर्ब्स म्हणजे हे स्पिरिच्युअल हर्ब्स आहेत, हे स्पिरिच्युअलिटीचे हर्ब्स आहेत, त्याच्यापासून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. सो ब्लॅक मॅजिक साठी, निगेटिव्हिटी, येस, जसं मी तुम्हाला मागच्या पॉडकास्टलाही दाखवलं, हे माझं ब्लॅक सॉल्ट आहे. हे मी फक्त आणि फक्त अमावस्येला बनवते, फक्त अमावस्येलाच बनवू शकते, इतर वेळेस मी बनवू शकलो कारण त्याचा इफेक्ट यायला पाहिजे. याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त हर्ब्स आहेत, आणि कोळसा आहे, आणि मिरचीपासून सगळं आहे.
सो फक्त थोडं घ्यायचं असतं, 7 वेळेस तुमच्यावरनं उलटं उतरायचं असतं आणि टॉयलेटमध्येच फ्लश करायचं असतं, कारण टॉयलेट हे राहू आहे आणि कोळसा जो वापरलाय तोही राहू आहे. ओके. बाकीच्या गोष्टी ज्या वापरते मी, मिरची वगैरे, मंगळ, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्पायसेस वापरते. गरम मसाल्याला आपल्या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये खूप महत्व आहे. बरोबर. तर त्या गोष्टी वापरून मग त्याच्यामध्ये हा जो आहे याची रेसिपी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे मी स्वतः शुभमंगल वास्तूचं खूप जास्त सेलिंग, बेस्ट सेलर प्रॉडक्ट आहे. म्हणजे कुठून मी इन्स्टाला फोटो टाकला लगेच नजर लागली की ते आपण घरी येऊन उतरवलं की लगेच फरक पडतो. खूप डोकं चढले तरी जर माझ्याकडे क्लायंट्स येतात त्यांची निगेटिव्ह एनर्जी माझ्याकडे येते, मी हेच करते. म्हणजे या गोष्टींनीच मी माझा ऑरा क्लीन करते. मी माझे सगळे प्रॉडक्ट्स वापरते. करेक्ट. याच्यामध्ये निगेटिव्हिटीसाठी हे बेस्ट वाटतं का मॅम तुम्हाला? निगेटिव्हिटीसाठी हे एक आहे. मॅजिक. हा, आणि काही काहींना हे लहान मुलांना तर खूप जास्त आहे सर. म्हणजे माझ्याकडनं घेऊनच जातात, मॅडम आमचं बाळ खात पित नाहीये, खूप किरकिरी करते, नजर कंटिन्यू रडते, त्यांच्यासाठी तरी घेऊनच जातात. ओके. कारण हे खूप चांगलं आहे. असं बघितलं जातं की आजकाल जेव्हा एखादं कपल इंस्टाग्रामवर फोटो टाकतं, येस, इंस्टाग्रामवर फोटो टाकल्यानंतर 1-2 दिवसात त्यांच्यात भांडण होतात. बरोबर. हे कशामुळे? एव्हिल आय. तो आपण बघतो की कोणी आलं की फोटो टाकले तरी त्यांना नजर होते. एव्हिल आय हे आहेच आहे. आजकाल तुम्ही सांगा फेसबुक, इन्स्टा का चालतं? कारण स्वतःच्या जीवनात काय चाललंय यापेक्षा दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय हे जास्त लोकांना इंटरेस्ट असतं. त्यामुळे सोशल मीडिया हिट आहे. त्यामुळे सोशल मीडिया चालतं. राहूचं कलियुग आहे, त्यात काही नाही, राहूच सगळं चालवतोय. बरोबर. राहू हा भ्रम असतो, भ्रम. आणि तुम्ही भ्रमामध्ये जे दिसतं त्यावरती खूप खुश होता. हेच आहे. मग तेव्हा तुम्ही हे ब्लॅक सॉल्ट हे तुम्ही उतरून टाकायचं आहे. लहान मुलांसाठी बेस्ट आहे. नजर लागते त्यासाठी बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये खूप लहान मुलांना मी आंघोळीच्या पाण्यात टाकायला काही देत नाही. पण मग बाकीचे लोक खूप निगेटिव्ह ऑरा झालाय, मला काही करूशीच वाटत नाही, सारखं झोपूशी वाटतं, असे लोक खूप येतात क्लायंट. मॅडम काय होते समजतच नाही. एक क्लायंट आलं तर कोकणामध्ये भूत बाधा प्रेत झाले त्यांना. आत्ता 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. म्हणजे त्या लिटरली अर्धा तास माझ्या ऑफिसमध्ये रडत होत्या. त्यांचा निगेटिव्ह ऑरा बघून मला समजलं, पण इतका त्यांना त्रास होत होता. सगळं आहे घरी, पैसा पाणी सगळे, पण सुख शांतीच नाहीये. काय होतं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते समजत नाही, काहीच समजत नाही. म्हटलं मला सांगताच येत नाही. खूप चांगल्या लेवलच्या टीचर आहेत. आता तुम्ही टीचर आहे त्याच्यावरनं समजू शकता की हे काही अंधश्रद्धा नाही, तरी त्यांना काही नाही. डॉक्टर गेले, डॉक्टर बोलले सगळं नॉर्मल आहे. मग तेव्हा त्यांना मी हे प्रॉडक्ट्स दिले आणि त्यांना इन्स्टंट संध्याकाळी फरक पडला. असे माझ्याकडे निगेटिव्हिटीसाठी येणारे खूप क्लायंट आहे की स्ट्रेस येतोय पण समजतच नाहीये काय स्ट्रेस येतोय. मला अचानक खूप स्ट्रेस येतोय, खूप निगेटिव्ह वाटते, म्हणजे हॅपीनेसच नाहीये लाईफमध्ये. बरोबर. असे मग हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं निगेटिव्हिटी सॉल्ट आहे. किती दिवसात फरक पडेल मॅम? काही काही ना सर, बघा तुमचं ब्लॉकेजेस किती असतात, तुमचा ऑरा खूप निगेटिव्ह झाला असेल तर एक 4-5 दिवस तरी लागतात. काही काही ना इन्स्टंट येतो. याच्यामध्ये 2 आहेत. ब्लॅक मॅजिक असेल मला वाटलं तर मी ब्लॅक मॅजिकचं देते, ब्लॅक मॅजिक रिमूव्हल, आणि ही निगेटिव्हिटी आहे. आणि जर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात नसेल टाकायचं तर हे अशा 3ही प्रकारचे माझ्याकडे आहे. याच्यानंतर जेव्हा ती क्लायंट माझ्याकडे आली होती तेव्हा मी इन्स्टंट तिला हा स्प्रे मारला. हा माझा ब्लॅक मॅजिक रिमूव्हल स्प्रे आहे. हा मी जस्ट तिच्यावरती स्प्रे केला. तिची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पण नाही येत आणि तिला एकदम म्हणजे ना, आणि असे खूप क्लायंट आहेत जे ऑफिसमध्ये आलेलंच त्यांना खूप कसं तरी होतं, किंवा मी त्यांच्या घरात वास्तू यंत्र इन्स्टॉल करायला गेलते तेव्हा त्यांना खूप त्रास झाला, कारण आपल्या अवतीभोवतीच्या निगेटिव्ह एनर्जी त्या करून देत नाही. तेव्हा जस्ट मी हा स्प्रे फक्त त्यांना स्प्रे केला, इतका फरक वाटला त्यांना की त्यांनी मला घरी जाऊन लगेच मेसेज केला की मॅडम मला खूप फरक वाटतोय. आणि त्या 2-3 महिने सफर करत होत्या. त्यांच्या त्या आपल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्या मैत्रिणीला सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या नवऱ्यालाही ब्लॅक मॅजिक होतं. तेव्हा मला या मॅडमच्या इकडनं खूप फरक पडला, तो तू तिथं जा. तर मी कुठली मोठी शांती सांगत नाही, काही सांगत नाही, कारण मला माहिती आहे की नक्की काय प्रॉब्लेम होतो, कुठला चक्रा ब्लॉक असल्यावरती असं होतं, कुठले ग्रह वीक असल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. त्याचाच अभ्यास करून हे प्रॉडक्ट मी बनवते. एखादा व्यक्ती असतो की ज्याला खूप काम करायची इच्छा असते, बरोबर, की मला हे करायचंय, मला खूप मेहनत करायची, असं करायचं, असं करायचं, पण सकाळी उठल्यानंतर असा तो इतका धिल्ला पडून जातो म्हणतो आपण त्याला, की तो काही कामच करू शकत नाही, आळशी बनून जातो. मंगळ वीक असतो. ओके. अशा लोकांचा मार्सच्या एनर्जीच नसतात त्यांना. तर मी रेड जास्पर आणि एक माझं हॅपीनेसचं ब्रेसलेट आहे की ज्याने तुम्ही ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. तुमची तुमचं ब्लड म्हणजे तुमचं मंगळ आहे. तुमचं ब्लड जे आहे रक्त
ते तुमचं मंगळ आहे. तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह नसता ना तेव्हा एनर्जी लो असती, तेव्हा मग तुम्ही त्या रिलेटेड आपण त्या गोष्टी देतो की तुम्ही हाय एनर्जीने राहायला पाहिजे किंवा तुमचा ऑरा, मग अशासाठी आपण ऑरा क्लिन्झिंग सॉल्ट देतो. ऑरा क्लिन्झिंग सॉल्ट. की तुमचा ऑरा, की तुम्हाला हाय एनर्जी मिळाली पाहिजे. 7 चक्र बॅलन्सिंगचं सॉल्ट आहे. 7 चक्र बॅलन्सिंग तुमचं होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं. काही लोकांना म्हणजे पुरुष असू द्या का स्त्री असू द्या, मनात एक भीती असते. काय काही गाडी चालवायची तरी भीती वाटते, फिअर असते, कुणाशी बोलायचं तरी भीती वाटते. आता हा त्यांच्या मनाचा कमकुवतपणा असतो, पण तो जर दूर करायचा असेल, नवीन व्यक्तीशी बोलताना पण भीती वाटते, तो जर दूर करायचा असेल तर त्याला काय सोल्युशन? एक तर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला असं सांगून दिलेलं असतं की मला हे जमत नाही. ते सबकॉन्शियस माइंडच्या मनामध्ये हेच गेलं असतं की हिला हे जमणार नाही. तर ते तर आपण मॅनिफेस्ट जेव्हा करतो तेव्हा तुम्ही हे सांगितलं पाहिजे की मला ही गोष्ट जमते, ओके, ही गोष्ट मला येते, आणि मग त्याच्यानंतर तुमच्यामध्ये ती डेअरिंग यावी. म्हणून मग आपण तुम्ही जसं दाखवलं की ऑरा क्लिन्झिंग सॉल्ट आहे, किंवा मी रेड जास्परचं ब्रेसलेट देते, किंवा माझं एक कस्टमाइज ब्रेसलेट आहे जे आपण बघणारच आहोत, अशा गोष्टींसाठी मग मी ते क्रिस्टल्स देते. तर किंवा तुमचे बॉडी वॉश आहेत. आता बघा याच्यामध्ये प्युरिफिकेशनचं माझ्याकडे हे सगळे बॉडी वॉश आहे, म्हणजे साबणाच्या ऐवजी तुम्ही हे बॉडी वॉश यूज करू शकता, ज्याने तुमचा जे ऑरा, तुमचा ऑरा जो आहे ना तो क्लीन झाला पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह बनला तर तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह कराल. बरोबर. तुम्ही ऑलरेडी निगेटिव्ह गोष्टी बोललाय की मला हे जमणारच नाहीये असं तुम्ही सांगितलं तर ते जमत नाही होत. तर मग माझ्याकडे ह्याच गोष्टींसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. जसं आता आपण सॉल्ट बघितलं, तर सॉल्टमध्ये खूप जण असतात की त्यांना काही ना काहीतरी हेल्थ इश्यू चालूच असतात. 12ही महिने काहीतरी हेल्थ इश्यू असतात, किंवा शुगर आहे, हाय बीपी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, अस्थमा आहे, खूप खूप पेशंट असतात. अशांसाठी मी हेल्थ सॉल्ट देते. अंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकायचा. इफेक्टिव्ह आहे, अल्टिमेट इफेक्टिव्ह. एक यंग मुलगा आहे 23-24 एजचा, बँगलोरला IT मध्ये जॉब करतो. त्यांनी मला रिव्ह्यू दिला, मॅडम मला बरंच नव्हतं वाटत पण मला इतका छान फरक पडला तुमच्या या हेल्थ सॉल्टनी आणि हेल्थ ब्रेसलेटनी. तर तो माझा कंटिन्यू म्हणजे कस्टमर आहे हे घेणारा. ओके, हेल्थ सॉल्ट वापरलं म्हणजे यंग जनरेशन पासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेही वापरू शकतात. बरोबर आहे. हे ज्येष्ठ नागरिक सगळे वापरू. हेल्थ सॉल्ट वापरल्याने हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल आलं, तुमचं डायबिटीज, ओव्हरऑल हेल्थ साठी केले सर मी, असं पर्टिक्युलर हेल्थ वाईज ओव्हरऑल तुमची हेल्थ चांगली राहणे. आणि सगळ्यात लोकांना काय हवं तर मनी, पैसा. येस, पैशाचे ब्लॉकेजेस तुम्ही यांनी रिमूव्ह करू शकता. तर हे मनी सॉल्ट आहे. हे सगळे जे आहे बाथिंग सॉल्ट आहे. फक्त ब्लॅक सॉल्ट जे आहे हे आंघोळीच्या पाण्यात आपण टाकत नाही, बाकी सगळे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून युज करतो. ओके, बाकी सगळे म्हणजे 1 चमचा टाकायचं, अर्धा चमचा खूप तुम्हाला एकदम चांगली इफेक्ट देतो त्याच्यामध्ये. आणि हे ब्लॅक सॉल्ट मी सांगितलं की 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज युज करायचा नाही. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आता मी आलीये, कधी कधी क्लायंट किती छान चाललंय, किती खूप नजर असती बिझनेस, लोकांना कष्ट दिसत नाही पण सगळं लोकांना बाकीचं तामझाम सगळं दिसतं. बरोबर. पण मग आता मी येऊन गेले, पण माझा एक ऑरा तुम्हाला काही काही वेळेस होतं ना, घरात आलेल्या व्यक्तीला आपण पाठवू शकत नाही, पण त्याचा ऑरा जो आलेला ते आपल्याला कळतं की काहीतरी निगेटिव्हिटी ब्रिंग केलं. मग अशा वेळेस तुम्ही घरामध्ये निगेटिव्हिटी धूप, माझा निगेटिव्हिटी धूप आहे, हा निगेटिव्हिटी तुमच्या घरातली पूर्ण रिमूव्ह करतो. शनिवार आणि मंगळवार घरामध्ये जायचा असतो. ओके, धूप प्रत्येक प्रॉब्लेम वरती आहे. आता तुम्हाला कस्टमर अट्रॅक्शन धूप जो मी तुम्हाला गिफ्ट केला आहे, की क्लायंटचा फ्लो आपल्याकडे वाढला पाहिजे, क्लायंट आपल्याकडे आलाच पाहिजे. क्लायंट येऊन एंड मोमेंटला कधी कधी डील कॅन्सल करतो, तर हे कस्टमर तुम्ही जे कोणी बिझनेस करता त्यांच्याकडे हे धूप ते आरामशीर युज करू शकता. रोज 1 लावायचं का मॅम? जर आता कस्टमर अट्रॅक्शन असेल तर गुरुवार शुक्रवार, आणि निगेटिव्हिटी असेल तर शनिवार आणि मंगळवार असे आहेत. तर हे प्रत्येक प्रॉब्लेम नुसार माझ्याकडे धूप पण अवेलेबल आहे. हे बिझनेस साठी होतं, हे निगेटिव्हिटी साठी होतं. हे किराणा दुकान राहू द्या, कुठेही लावू शकता. याची प्राइसिंग 300 रुपये लावू शकता, सगळे आहेत. सर माझ्याकडे खूप म्हणजे खूप फलटण वगैरेचे असे सगळ्या महाराष्ट्रातले डॉक्टर्स माझ्याकडे क्लायंट आहेत, आणि ज्यांना अल्टिमेट रिझल्ट आहे क्लायंट येण्यासाठी. तर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. रोड ओपनर धूप आहे. रोड ओपनर धूप मध्ये काय होतं, कामं एंड मुमेंटला येऊन स्टक होतात. मग हा धूप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. संडे पासून स्टार्ट करू शकता. मी सांगते जेव्हा तुम्ही घेता तेव्हा. याच्याच व्यतिरिक्त माझ्याकडे मनी अबंडन्स धूप आहे. अबंडन्स धूप पैसे येण्यासाठी. तर सगळे जवळजवळ 6-7 प्रकारचे धूप माझ्याकडे आहेत.
तुम्ही एक्सप्लेन करतात की हे दारात लावायचं की कुठे लावायचं की कुठे लावायचं. आता आपण तुमचा जिथे गल्ला आहे, तुमचं मेन काउंटर जिथे आहे तिथे लावायचं, बरं बरं. तिथे लावायचं. गल्ल्याजवळ लावून. हो, किंवा तुम्ही तिथे ओवळावून जरी शॉपच्या बाहेर लावलं तरी चालतं. ओके. असं सगळ्या प्रकारचे माझ्याकडे अबंडन्स धूप आहे. हा आता बेडरूम मध्ये लावू शकता. ट्रू लव्ह धूप ओके. रिलेशनशिपसाठी, ओके. हे तुम्ही बेडरूमच्या इथे लावू शकता. बरोबर. एक इनहेलर पण आहे मॅम तुमच्याकडे, येस. तर त्याबद्दल सांगा ना, ते काय? तर लहान मुलं मोठ्यांपासून हे जे इनहेलर आहे हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही. तुम्ही म्हणजे हे जस्ट फक्त ओढून बघा आणि याचा रिझल्ट बघा की किती हे मी हबनी बनवलं आणि किती त्याचा इफेक्ट किती छान आहे. हो. खूप म्हणजे ते तुम्हाला कंटिन्यू, ज्यांना कंटिन्यू सर्दी खोकला वगैरे असतो अशांसाठी आहे की 12 महिने आपण औषध नाही घेऊ शकतो, इनहेल फक्त इनहेल करायचं आणि खूप कमी कॉस्टिंग मध्ये. 300 रुपयाला आहे पण इन्स्टंट फरक पडतो. लहान मुलांसाठी बेस्ट आहे आणि वास त्याचं घेऊ. आणि खूप स्ट्रॉंग आहे. केमिकल्स वगैरे पण नाही याच्यामध्ये, काही- वनस्पती काही- हर्बल आहे. पूर्ण हर्बल आहे, पूर्ण हर्बल आहे. सो असे इनहेलर पण मी बनवते आणि ह्याचे रिव्ह्यूज आहेत सर सगळे. म्हणजे माझ्याकडे 99% रिपिटेटिव्ह क्लायंट आहे बरोबर बरोबर. की माझ्याकडे येतातच, मॅडम आम्हाला हे प्रॉडक्ट्स पाहिजे, त्याचे रिझल्ट खूप अल्टिमेट आहेत म्हणून. याच्यामध्ये जसं मी स्प्रे दाखवलं, स्प्रे मध्ये माझ्याकडे लवचा स्प्रे आहे, ब्लॅक मॅजिकचा आहे, तुमची निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी स्प्रे आहे. निगेटिव्ह वाटते लगेच स्प्रे केला. आता जसं हा अंगावर स्प्रे हो, करायचा. आता जसं हा माझा मनी स्प्रे आहे, ठीक आहे, याला जस्ट शेक करायचं आणि माझ्या इथे मी स्प्रे केलाय. ओके. की मनी, आणि ऍफर्मेशन द्यायची काही बोलताना की माझ्याकडे मनी येते सगळ्या. आलाय. येस, येतात. हे वॉटर बेस्ड स्प्रे आहेत. ओके. एखाद्याला जर फॉर्च्युनर घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही काय प्रॉडक्ट द्याल त्याला, सांगा तुम्ही. फॉर्च्युनर घ्यायची तर मेहनत पाहिजे सर. बरोबर. मेहनतीला पर्याय नाहीये. लक ब्रिंग करण्यासाठी मनीच्या सगळ्या गोष्टी, पैसे आले तर तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी येणार. ऑपॉर्च्युनिटी स्प्रे आहे आणि बघा हे माझे बॉडी वॉश आहे, अट्रॅक्ट ऑपॉर्च्युनिटी आणि वेल्थ. हे तुम्ही यूज करू शकता. हे साबणाऐवजी रिप्लेस करून हे सगळे बॉडी वॉश आहेत. तुम्ही रेंज बघितली तर बघा, हे सगळे आहेत माझ्याकडे. हे पीसचं आहे. मेंटल पीस तुम्हाला नसेल, शांतता नसेल, तर हे बॉडी वॉश अल्टिमेट काम करतात. अल्टिमेट काम करतात. म्हणजे लोक म्हणतात की मॅडम प्लीज आम्हाला बॉडी वॉश वापरायची सवय लागली. एक माझे खूप मोठी क्लायंट आहे, लातूरला राहतात. त्या कंटिन्यू दर महिना माझ्याकडे संपायच्या आधी सांगतात की चैतना माझं हे संपत आलं आणि तुमच्या प्रॉडक्टशिवाय आम्ही आता राहू शकत नाही, इतकी आम्हाला सवय झालीये. तर त्यांना मग त्याच्यासाठी जसं मी मनीचं हे आहे, बॉडी वॉश आहे. याच्यानंतर प्रॉस्पेरिटी पाहिजे, त्या बॉडी वॉश मध्ये स्मेल पण चांगलाच असतो. खूप आहे सर. म्हणजे तुम्हाला आता मी तुम्हाला जे गिफ्ट दिले ते तुम्ही यूज करून बघा, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की किती हलकं वाटतं किती. आणि ह्या सगळे हब्सनी बनवलेले आहेत ना, त्यामुळे तुमचा ऑरा वगैरे सगळ्या गोष्टी. तर ज्यांना बॉडी वॉश घ्यायचं ते बॉडी वॉश घेऊ शकता किंवा सगळे कॉम्बो घेतात, सॉल्ट, ऑइल, बॉडी वॉश, असंही सगळ्या प्रकारचं घेऊ शकता. मग याच्यामध्ये रोड ओपनरचं आहे. जसं मी म्हटलं की काम होत नाहीये, मग धूप, अगरबत्ती, रोड ओपनर असाही कॉम्बो घेतात. ओके. आणि हे खूप महाग नाहीये, 600 रुपयाला आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्ही 600 रुपयाला ही बॉटल साधारण मी स्वतः मनीची वापरते, 3-3.5 महिने जाते. इतकं थोडंसं लागतं ते आणि याचं खूप छान इफेक्ट आहे. चांगला. हा, ज्यांच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे ते हे लवचं वापरू शकतात. याच्याने रिलेशनशिपचा दोघांनी नवरा बायको दोघांनी वापरायचं. पण कोणी जर नसेल तसं वापरू शकणार तर ते मग हे पण करू शकतात. एखादं पार्टनर वापरलं तरी चालतं. इव्हन सॉल्ट पण एखाद्या पार्टनरच्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी चालतं. हे फ्लोर वॉश आहेत तर याच्यामध्ये हे सेम रेंज आहे. जसं मी आता स्क्रीनवर दाखवते तसं निगेटिव्हिटी फ्लोर वॉश माझं सगळ्यात बेस्ट सेलर आहे. आता हे रोड ओपनर आहे. असे फ्लोर वॉश आहे 8 रेंजचे आहेत. बिझनेससाठी आहे, मनीसाठी आहे. हे फरशी पुसायच्या पाण्यामध्ये इतकं थोडंसं 2-3 थेंब टाकायचं. ओके. तुम्हाला ह्याचा स्मेल, सुगंध, म्हणजे इतका छान सुगंध येतो आणि तुम्हाला लगेच एक प्रकारचं पॉझिटिव्हिटी येते. लगेच समजतं की या रूम मधलं जे वातावरण आहे ते फ्रेश झालंय. खूपदा होतं ना घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटतं, किती काय केलं तरी फ्रेश वाटत नाही. तर ते आपलं निगेटिव्हिटी फ्लोर वॉश जे आपण कापरापासून बनवलेले भीमसेनी ते आहे. हे रोड ओपनरचं आहे, लव आहे, याच्यानंतर मनी आहे, बिझनेस प्रॉस्पेरिटी आहे. अशा सगळ्या प्रकारचे फ्लोर वॉश आपल्याकडे आहेत. करेक्ट. सो अशी म्हणजे खूप सगळ्या प्रकारच्या गोष्टी येस माझ्याकडे आहेत.
तर तुम्ही बघाल की माझ्याकडे सगळ्या प्रकारासाठी सगळ्या प्रकारचे उपाय आहे. म्हणजे अगरबत्ती, आता मी जसं दाखवते की रोड ओपनर अगरबत्ती आहे, मनी अगरबत्ती आहे. याच्यानंतर घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटते तर निगेटिव्हिटी अगरबत्ती आहे. ही कापराची, भीमसेनी कापराची अगरबत्ती आहे, कॅम्फरची. ही रिलेशनशिपसाठी अगरबत्ती आहे, प्रॉस्पेरिटीसाठी अगरबत्ती आहे. सो अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी अगरबत्ती आहे, धूप आहे, बॉडी वॉश आहे, फ्लोर वॉश आहे, सॉल्ट आहे, ऑइल आहेत. बरोबर. हे सगळे प्रॉब्लेम नुसारच आपण केलेले आहे. करेक्ट. की आपल्याला असा एक कॉम्बो घेऊ शकता. ज्यांना वाटतं की त्यांना नाही मला पहिले एकच प्रॉडक्ट युज करून हे बघायचंय तर तुम्ही घेऊ शकता. जसं येस, कारण ऑर्थो ऑइल आणि या गोष्टीचं फक्त क्लायंटनी सिम्पल युज केलं एकदाच तर त्यांचं ऑइल तसंच आहे. म्हटले मॅडम आम्हाला एका युज मध्येच फरक दिसलाय. इतकं स्ट्रॉंग ऑर्थो ऑइल आणि माझे बाकीचे ऑइल्स पण आहेत. ऑर्थो ऑइल त्यामुळे ते मान म्हणजे लगेच इन्स्टंट. जसं आता ही अगरबत्ती आहे सेंट एक्सपेडाइट, तर इमिडिएट मनी ज्यांना हवा असतो त्याच्यासाठी आहे. फास्ट लक अगरबत्ती आहे, लक, अशा सगळ्या प्रकारच्या अगरबत्ती आहे की ज्या आहे करू शकतो. म्हणजे हे जे प्रोडक्ट्स बनवले गेलेले आहेत तर याच्यामध्ये एक सेंटेडनेस आहे. म्हणजे बॉडी वॉश पकडला आपण येस सगळे सेंटेड परफ्युम्स असतात त्याच्यात पण असतो. आणि ह्याच्यात कुठले केमिकल्स नाहीये. विदाउट केमिकल आपण बनवतो फक्त. हो, त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काही नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे आणि त्याच्यानंतर आता हा प्रॉडक्ट हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे बघा, हे स्पिरिच्युअल परफ्यूम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शुक्राचा कारक. बरोबर. म्हणजे शुक्र हा जो ग्रह आहे त्याला परफ्यूम आपण शुक्रासाठी युज करतो. बरोबर. तर शुक्रासाठी जो परफ्यूम युज करतो तर आपण ऐकतो पण की डेली परफ्यूम मारलं पाहिजे. डेली तुम्ही तुमचा अटायर चांगला ठेवला पाहिजे, तेवढी लक्ष्मी तुमच्याकडे व्यवस्थित अट्रॅक्ट होते. मग परफ्यूम मध्येच आपण स्पिरिच्युअल परफ्यूम आणलेत जे इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. हे मनी परफ्यूम आहे. मग हे पण प्रॉब्लेम नुसार आहे. 5 व्हरायंट मध्ये आहे. हे मनी परफ्यूम आहे. याच्यानंतर रोड ओपनर परफ्यूम आहे, ऑरा परफ्यूम आहे, निगेटिव्हिटी एव्हिलाय परफ्यूम आहे. सो तुम्ही कुठे जाणार, कुठल्या प्रॉब्लेम नुसार तुम्हाला काय तुमची गरज आहे त्याच्यानुसार परफ्यूम पण आहे. मग परफ्यूम जर मारायचंच आहे तर मग स्पिरिच्युअल का नाही. आणि तुम्ही जर याचा जर हे केला, इनहेल केला, सेंट घेतलं तर तुम्हाला एकदम मस्त त्याचा खूप. येस, म्हणजे असं काय नाही की स्पिरिच्युअल आहे म्हणून त्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. आणि त्याचं पॅकिंग पण तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित आहे. प्रॉपरली पॅकिंग. येस, असं ऍक्च्युअली ब्रँडेड जे आपण त्याचं पण नसतं, इतकं सुंदर. येस, तर ते पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून आपण सगळे प्रॉडक्ट्स देतो आणि खूप रिझल्ट. परफ्यूमचे क्लायंट पण रिपिटेटिव्ह आहे. हो का? हो. आणि असं नाही, म्हणजे महाराष्ट्रातनं सगळीकडनं, सातारा, सांगली, फलटण, धुळे या साईडनी खूप सगळे लोक हे गोष्टी घेतात आणि खूप चांगले रिझल्ट आहेत. लोकांना आता असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे हिलिंग प्रोडक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला मराठी जनतेला हे सांगायचंय की आपल्याला ह्या गोष्टी माहित नसतात. म्हणूनच मी घेऊन आले की आपल्या मराठी माणसांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे. बरोबर आहे. सगळ्या मराठी माणसांनी ह्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. काय, कारण पूजा वगैरे या गोष्टी असतात, मी मान्य करते सगळ्या गोष्टी, पण याच्या व्यतिरिक्त हे हिलिंग प्रॉडक्ट्स वापरून पण आपण आपला ऑरा क्लीन करू शकतो. एक्झॅक्टली. काही काही ना त्यांची जन्मतारीखच माहित नसते, वेळ माहित नसते. मग हे प्रॉब्लेम वरती मी सांगते, हे प्रॉब्लेम वरती बनवलेत की तुम्हाला काही नाही माहिती तरी तुम्ही, तुमच्या प्रॉब्लेम नाही माहिती तरी तुम्ही या गोष्टी बिंदास युज करू शकता. याचा साईड इफेक्ट 0 आहे. ह्याचा कुठल्याही प्रॉडक्टचा साईड इफेक्ट 0 आहे. कसलाही साईड इफेक्ट तुम्हाला निगेटिव्ह काहीच नाही होणार तर पॉझिटिव्हच होणार आहे. आणि त्याची प्राइस आणि होतं, म्हणजे जे रिव्ह्यूज बघते ना सर मी, मला त्यातूनच समाधान वाटतं की लोकांना याचा खूपच चांगला इफेक्ट आहे, खूपच जास्त. त्याच्यानंतर आता दिवाळी येते. हो, दिवाळीमध्ये आपण सगळे, किंवा सत्यनारायणची पूजा जरी असेल तर आपण शुक्राचं प्रतीक अत्तर हे सगळ्या पूजेला लागतं. बरोबर. अत्तर, मग हे लक्ष्मी अत्तर आमच्याचकडे मिळतं. याचा पण माझा क्लायंट बेस खूप चांगला आहे. लक्ष्मी अत्तर आहे. याच्यामध्ये गणेश अत्तर पण मिळतं. हे जे लक्ष्मी अत्तर आहे हे शुक्र पर्वतावरती असं लावायचं, थोडंसं इथे नाकाला लावायचं. आणि तुम्ही हे बघा, ह्याचा सुगंध बघा. हे लक्ष्मी अत्तर आपण हातावर केलं चालेल, उजव्या करा, इथे बघा शुक्र पर्वतावरती लावा. ओके. आणि तुम्ही नाकाला, नाकाला लावा. सुगंध येते, खूप छान आहे. हो, आणि हे प्रॉपर लक्ष्मीच्या आवडतीच्या गोष्टींपासून बनवतो. त्याचा अर्क म्हणजे हे लक्ष्मीला ज्या हर्ब्स आवडतात त्याच्यापासूनच हे बनवतो आम्ही. ओके.
त्याच्यापासूनच हे बनवतात तर आणि खूप प्युअर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही बाकीचं मिक्स नाहीये, फक्त हर्ब्सच आहे. तर याची जी किंमत आहे ही 600 रुपये आहे, कारण हे खूप पूर्ण प्रॉपर अर्क घेऊन बनवतो आणि तुम्हाला खूप थोडं युज करावं लागतं. हा, खूपच म्हणजे आता हे एवढं एवढंच लावलं तरी तर अजून तुम्हाला- इथंही पूर्ण स्टुडिओ मध्ये सेंट Yes. यायला लागला. तर हे फक्त याच्यापासूनच आपण बनवतो. करेक्ट. तर हे लक्ष्मी अत्तरे हे मॅम रोज नाही यूज करायचं का? सत्यनारायण किंवा नाही असं ज्यांना आवड आहे ते अत्तर रोज लावतात, परफ्यूम नाही वापरत ते रोज वापरू शकतात. बरोबर. पण शुक्र तुमचा कसा ऍक्टिव्हेट करायचं तर ह्या गोष्टी नाही. अत्तर तर बाहेर 50 रुपयालाही मिळतं, बरोबर पण हे इतकं प्युअर आहे म्हणून ह्याची किंमत एवढी आहे. जास्त आहे. येस. शुक्र स्ट्रॉंग करायचं असेल तर परफ्यूम पेक्षा अत्तर जास्त चांगलं ना? अत्तर सर कसं असतं, अत्तर पहिला प्रेफरन्स, परफ्यूम दुसरा. आणि जे आपण बॉडी स्प्रे मारतो ना, तर प्रेक्षकांना प्लीज सांगायचं बॉडी स्प्रे शुक्र नाहीये, बॉडी स्प्रे राहू आहे. तो तुमचा राहू ऍक्टिव्ह करतो. जे बॉडी स्प्रे मारतो ते केमिकल येतं, जेव्हा केमिकल येतं तेव्हा राहू केतू येतो. राहू किती येतो. जेव्हा परफ्यूम आपण युज करतो विच इज ऍक्टिव्ह शुक्र, पण अत्तर सगळ्यात जास्त प्रेफरन्स असतो. ओके. लाल किताबमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये अत्तराला खूप महत्व आहे. खूप महत्व आहे. खूप येस कारण आपण काही रेमेडी पाहिल्या आधी Yes. यामध्ये अत्तराचा यूज खूप सांगितलं. अत्तर खूप चांगलं असतं शुक्र. आणि मग त्यासाठी आपण लक्ष्मी म्हणजे नंबर 6 लक्झरी. तुमच्या जीवनात लक्झरी कोण आणते? लक्ष्मी माता. बरोबर. त्यासाठी आहे आपण अत्तर ते. करेक्ट. असं आहे. तर या पद्धतीचं आहे. याच्यानंतर माझ्याकडे खूप लोक येतात, मॅडम खूप कर्ज आहे. कर्ज लोन. जर कुबेर जे आपले म्हणजे पूर्वजांपासून असतात, कुबेर धनाची देवता, त्यांचा आपल्याला हा कुबेर स्टोन आपल्याला एक वरदान लाभला आहे. हा क्रिस्टलमध्ये येतो, कुबेर स्टोन म्हणतात याला, आर्थोसेराज म्हणतात इंग्लिशमध्ये. हा जो कुबेर स्टोनचा पिरॅमिड आहे, हा तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला किंवा आग्नेय दिशेला किंवा पश्चिम दिशेला किंवा ईशान्य या 4 दिशांपैकी कुठेही ठेवू शकता. ॲफर्मेशन द्यायची की आमच्याकडे, याच्यानंतर तुम्हाला आपोआपच फरक दिसेल की तुमच्याकडे पैसा यायला कशी सुरुवात होते. ओके. कुबेर स्टोन हा कुबेर स्टोनचा पिरॅमिड आहे. याची काय प्राइस मॅम? 2000 रुपये आहे. ओके. कारण याचे रिझल्ट तसे आहेत. उत्तरेला ठेवायचा आहे. हो, कारण कुबेरजी उत्तरेला होतात घरामध्ये. याच्यानंतर ज्यांना 2000चा घेणं शक्य नसेल, याच्यामध्ये खूप मोठाही येतो, तो केजी बेसवरती असतो. तो माझ्याकडे 4000 स्टार्ट होतो. ओके. बाहेर तो तुम्हाला साधारण 8000 8500 मिळतो. आपल्याकडे ऑथेंटिक 4000 पण तो केजी वरती असतो. बरोबर आहे. हा जो आहे हा 2000 हे 1500 रुपयाला आहे. कुबेर स्टोनचं हे कुबेर स्टोनच आहे हा. बरोबर. ज्यांना पिरॅमिड स्वरूपात घ्यायचा ते घेऊ शकतात. याच्यानंतर कुबेर स्टोनच्या लॉकेटचे तर माझ्याकडे खूप रिव्ह्यू आहेत, म्हणजे जवळजवळ 250-300 रिव्ह्यू आहेत की मॅडम माहित नाही कुबेर लॉकेट घरी आलं आणि कुठनं मला डील यायला सुरुवात झाली हेच कळालं नाही. म्हणजे एक वकील आहेत, त्यांना कोर्ट केसच्या फाईलच मिळत नव्हत्या. ओके. त्यांनी मला रिव्ह्यू दिलेला आहे की मॅडम कुबेर स्टोन आलं आमच्याकडे या गोष्टी चालू झाल्या. शॉर्ट झालं सर. खूप. तर हे 700 रुपयाला आहे. ज्यांना खूप मोठं घेणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या बजेटप्रमाणे हेही घेऊ शकता. तर ज्यांना लोन आहे, लोन ब्रेसलेट आणि कुबेरचं मी कॉम्बो देते, कारण ज्यांना लोन आहे तिथे कुबेरचं गरज आहेच. लोनला कुबेर लागेल. येस, कुबेर स्टोन पैसे येण्यासाठी कुठेही गुगलही सर्च करा तुम्ही, कुबेर स्टोनचं कामच आहे पैसा खेचून आणून देणं तुम्हाला. बरोबर आहे. तर ती गोष्ट तुमच्याकडे आहे. तुम्हाला जर मी याच्या एनर्जीज दाखवल्या तर तुम्हाला कळेल. तुम्हाला जर मी याच्या एनर्जीज आता दाखवल्या तर तुम्हाला कळेल हे डाउजिंग काय काम करतं. सपोज मी विचारलं की या रूम मध्ये चेतन कुठे, तर ते तुम्ही बसले तिथून माझ्याकडे येणार. मी या डाउजिंगला विचारते की मला या रूम मध्ये चेतन कुठे बसलेत ते प्लीज सांगा, प्लीज. हे डाउजिंग सांगतं. जिथे आता या डाउजिंगला मी विचारला, त्या डाउजिंगला ग्लास माहितीये का, हे कुंचम आहे माहितीये का, तरी मी जर विचारलं डाउजिंगला की प्लीज या रूम मध्ये कुंचम कुठे ते मला सांगा प्लीज, तर ह्या एनर्जीज हे डाउजिंग सांगतो. ही खूप एक एनर्जी आहे. तर मी आता यांना विचारते की प्लीज मला या कुबेर पेंडंटची एनर्जी सांगा. गोल फिरलं उजव्या साईडनी तर पॉझिटिव्ह आहे. मी ब्लेस्ड आणि चार्ज करताना सरळ होतं आणि निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी डाव्या साईडनी. ओके. प्लीज रिमूव्ह ऑल द निगेटिव्हिटी ऑफ दिस पिरॅमिड. प्लीज ब्लेस्ड अँड चार्ज. प्लीज शो मी द पॉझिटिव्हिटी. तुम्ही बघता माझा हात कुठेही हालत नाहीये. बरोबर. सो ह्या एनर्जीज ह्या प्रॉडक्ट्स मध्ये असतात. करेक्ट.
तुम्ही कुठलंही माझं प्रॉडक्ट घ्या आणि त्याची एनर्जी सांगा. आता तर हे लक्ष्मीचं कुंचम आहे, याच्या पण तुम्ही एनर्जीज बघितल्या. प्लीज टेल मी द एनर्जी. तर ते डाउजिंग आपल्या एनर्जीज दाखवत जातं. म्हणजे अशा प्रकारच्या एनर्जीज ह्या प्रॉडक्टला हील करून आपण पौर्णिमेमध्ये मी खूप 4-5 पौर्णिमा याला जे आहे ते व्यवस्थित चार्ज करते आणि मग लोकांना देते. म्हणून त्याचे रिझल्ट हे माझे जे परफ्युम्स आहे हे फक्त शुक्ल पक्षामध्ये बनतात ओके किंवा बाकीचे प्रोडक्ट्स, आणि कृष्ण पक्षामध्ये सगळे निगेटिव्हिटीचे प्रोडक्ट्स बनतात, ओके जसं मी सुरुवातीला सांगितलं. म्हणून त्याचे रिझल्ट तेवढे आहेत. बरोबर आहे. याच्याच व्यतिरिक्त माझ्याकडे मॅनिफेस्ट तुम्ही ऐकलं असेल, मॅनिफेस्ट करा. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्ट मध्ये वॉटर थेरपी किती महत्वाची असते. बरोबर आहे. सो एनर्जी सर्कल्स जे असतात, एनर्जी सर्कलवरती स्विचवर्ड आणि हिलिंग कोड्स असतात. ते हिलिंग कोड फ्रिक्वेन्सीला मॅच करतात युनिव्हर्सच्या, आणि तुमची इच्छा खूप लवकर मॅनिफेस्ट करण्याचं काम करतं. मग यामध्ये जेव्हा वॉटर थेरपी असते त्यामध्ये तुम्ही सकाळी उठले यामध्ये अशा बॉटल्स आहेत माझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमनुसार. रिलेशनशिपसाठी आहे, मनीसाठी आहे, हेल्थसाठी आहे, वेट लॉससाठी आहे आणि स्टडीसाठी आहे. तर याच्यासाठी तुम्ही जर मुलांना, सपोज ही स्टडी बॉटल आहे, याच्यामध्ये मुलांना पाणी भरून दिलं, सकाळी उठल्या बोलायला लावायचं की माझं स्टडीमध्ये खूप चांगलं अभ्यास होतोय, मी खूप चांगले रँक मिळवलेत, मला खूप चांगले मार्क मिळाले, थँक्यू युनिव्हर्स. जे काही अफर्मेशन आहे ती द्यायची आणि हे पाणी मुलांनी प्यायचं. ओके हे तुमची इच्छा होती पूर्ण. ही तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करताय त्याला हेल्प करणार. इच्छाशक्ती तेवढ्या जोरात इच्छाशक्ती पाहिजे. येस. मग आता ही माझी जी आहे ही मनीची आहे. ओके ही मनी आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगते हेल्थ आहे. ओव्हरऑल ज्यांना हेल्थ इश्यू आहे ते यातून मॅनिफेस्ट करून पाणी पिऊ शकतात. ही रिलेशनशिपची, हजबंड वाईफचा प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिपचा आहे, पण यामध्ये तुम्हाला यावरती अफर्मेशन देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जी वॉटर थेरपी तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्ही ही बॉटल यूज करू शकता. ओके खूप चांगले रिझल्ट आहेत सर. हे माझे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना याचे रिझल्ट असल्यामुळे मी मार्केटमध्ये आहे की खूपच याचे. आता ही जी आहे वेट लॉसची आहे. वेट लॉस म्हणजे काही जादू नाही होणार की तुम्ही उद्यापासून एकदम कमी होणार, पण आपल्याला एक क्रेविंग असते गोड खाण्याची, ती कमी होती. मॅनिफेस्ट तुम्ही करता तेव्हा त्या चक्रावरती काम होऊन हे व्यवस्थित चांगलं करतं. मॅनिफेस्ट करण्यासाठी या बॉटल्स आहेत. या बॉटल्स पण खूप, म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट्स युनिक आहे, मला शुभमंगल वास्तूमध्येच मिळतील. एक्झॅक्टली. आता याच्या नंतर आता येते दिवाळी येते. दिवाळीमध्ये मी माझा एक स्वतःचं प्रॉडक्ट बनवते, जी की आहे माझी पोटली, लक्ष्मी कुबेर पोटली. या पोटलीमध्ये 30 पेक्षा जास्त हर्ब्स असतात जे लक्ष्मीला प्रिय असतात. याच्यासोबतच कवड्या, शंख, गुंजा, हे कॉइन्स असतात, मंत्राज असतात, कुबेर की असती, सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात जे पैशाला आकर्षित करतात. आणि ही जी पोटली आहे ही लक्ष्मीच्या मंत्राने सिद्ध केली जाते. 10,000 पेक्षा जास्त वेळेस ह्याच्यावरती मंत्र बोलला जातो आणि मग शाबर मंत्र मी स्वतः बोलते, सिद्ध करते आणि मग तुम्हाला ती देते. सो ही पोटली जेव्हा तुम्ही दिवाळीला घरी आणता तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी अट्रॅक्ट करायची ऑपॉर्च्युनिटी येते. याला जेव्हा मी तुम्हाला सिद्ध करून देते, तुम्हाला फक्त लक्ष्मी पूजनाला याची पूजा करायची आणि ही तुमच्या घराच्या कुठल्याही तिजोरीमध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवून द्यायची असते वर्षभर. ओके. आणि ही खूप, म्हणजे आता 2-2, 3-3 वर्ष लोकांनी पोटली घेतलेली आहे. आणि असं आहे की पोटली घेतली आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रमोशन झाले दिवाळीनंतर, असाही रिव्ह्यू आहे. म्हणजे खूप बघा, लक्ष्मी पूजनामध्ये दिवाळीला प्रसन्न करायचे खूप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पोटली आहे. लक्ष्मी यंत्र जो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, लक्ष्मी यंत्र, ज्यांचं बजेट नाही ते घेऊ शकतात. ही पोटली मी 2345 रुपयाला देते. एक अमाऊंट आहे जी लक्ष्मीच्या नंबरची आहे 2345, त्याच्यामुळे 2345ला आहे. लोक दिवाळीसाठी बुक करू शकतात, कारण माझं बुकिंग जे आहे पोटलीचं ते 20 सप्टेंबरला क्लोज होणार आहे. 20 सप्टेंबरला क्लोज, कारण मला मंत्र वगैरे करून मला नवरात्रामध्ये ही डिस्पॅच करावी लागते. ओके. मला आता बनवावी लागत असेल. हो, मी ह्याचा आणि श्राद्धामध्ये मी काहीच करू शकत नाही या पोटलीवरती. त्यामुळे आपण 20 सप्टेंबर पर्यंत फक्त बुकिंग घेतो आणि त्याच्यानंतर मग पोटलीचं काम सुरू होतं, कारण याच्यावरती प्रॉपर शाबर मंत्र, आणि शाबर मंत्र खूप कठीण असतात. म्हणजे त्याचं रिस्ट्रिक्शन्स असतात शाबर मंत्र बोलताना. माझा क्लास आहे त्याच्यामध्ये लोकांना माहिती आहे, त्यांनी केले. सो याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पोटली म्हणजे लक्ष्मी पोटली म्हणतात त्याला, धन कुबेर पोटली. बरोबर. ही मी स्वतः खूप माझे जेवढे माझी काही इच्छाशक्ती लोकांना हे यावं, सगळे माझी जी प्रोसेस आहे हिलिंगची ती सगळी करून मंत्राज वगैरे चांट करून आम्ही बनवतो.
आणि याला मी सगळं पोटलीची किती प्राइस रेंज असू शकते? 2345 आहे. 2345. जी ते दिवाळीमध्ये बोलले ते. फक्त दिवाळीमध्येच मी बनवते ही. ओके. दिवाळी दिवाळीनंतर व्यतिरिक्त तुम्हाला नाही. नाही. नाही, लक्ष्मी पूजनामध्ये कशी वापरायची? लक्ष्मी पूजनाला मी देताना लक्ष्मी पूजनामध्ये फक्त तुम्हाला पूजा करायची, धूप अगरबत्ती दाखवायची, पोटलीचं जे तोंड आहे ते असं जस्ट ओपन करायचं, त्याला धूप अगरबत्ती दाखवायची आणि ती तुमच्या दुसऱ्या दिवशी मी सांगते, जेव्हा मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तिला असं बंद करायचं आणि तुमच्या लॉकरमध्ये किंवा कबडमध्ये ठेवून द्यायचं. गेल्या वर्षी माझ्यावर साधारण काहीतरी 150-200 पोटली विकल्या गेल्या आणि खूप लोकांना फरक आहे. अरे वा. तर खूप छान आहे. याच्याच व्यतिरिक्त सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हाय लेवलला जर कुठली सेवा असेल जे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जास्त होत नाही, ते मी आज इंट्रोड्यूस करते आपल्या बँतर विथ चेतनच्या प्लॅटफॉर्मवरती. कुंचम सेवा. कुंचम सेवा. कुंचम सेवा म्हणजे महालक्ष्मी जी आहे तिला आपण सगळ्या प्रकारे, आज आपल्याला प्रॉब्लेम मेनली 90% फायनान्शियली असतात. फायनान्स चांगला, पैसे चांगले तर आपण हॅप्पी. बरोबर. ही गोष्ट रियालिटी आहे कलियुगातली. पैसे आहे की सगळ्या गोष्टी, मग नातेसंबंध सुधारतात, मग बाकीच्या गोष्टी सुधारतात, सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात. मग पैसे कसे आकर्षित करायचे? मॅडम कॅश फ्लोच येत नाहीये, स्टक झाला आहे, साऊथ ईस्टला प्रॉब्लेम आहे वास्तूनी किंवा काही XYZ रिझन असेल, पण मी काय करू, माझं काहीच काम होत नाही, काहीही काम होत नाहीये, अशा लोकांसाठी ही एक सेवा आहे. ह्याला सेवा म्हणतो, कुंचम सेवा. इतकी प्रसिद्ध आहे साऊथला. तर ही सेवा मी देते लोकांना आणि ही माझ्या हातून घडती. महालक्ष्मींनी मला यासाठी निवडले, यासाठीच मी म्हणजे ऍक्च्युली ग्रॅटिट्यूड आहे. ही सेवा जी आहे तुम्ही हे बघू शकता, हे ग्लास नाहीये, ह्याला कुंचम म्हणतात आणि याच्यावरती 8 अष्टलक्ष्मी आहे. अष्टलक्ष्मी आहे आणि तिरुपतीचं हे आहे, साईन आहे. तर हे जे आहे ह्याची प्रॉपर पूजा असते मंगळवार आणि शुक्रवार. ही तुम्ही कधीही करू शकता शुक्ल पक्षामध्ये. आणि ती कशी करायची ह्याचं सगळं विधी मी सांगते. जेव्हा तुम्ही घेता तेव्हा विधी सांगते मी कशा प्रकारे याची पूजा करायची. याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता की बांगड्या असतात, या प्रकारच्या बांगड्या असतात, छोट्या छोट्या बांगड्या असतात लक्ष्मीच्या. कमळ असतात, कमळ असतात, कवडी असती, यानंतर काळी कवडी असती, पिवळी कवडी, गुंजा असतात, हे कॉइन्स असतात आणि गोमती चक्रा. खूप प्युअर वाले गोमती चक्रा माझ्याकडे मिळतात. हे गोमती चक्र असतात. अशा प्रकारचे सगळ्या अजून काही भरपूर गोष्टी आहेत ज्या मी सेट सोबत देते तुम्हाला. बरोबर. आणि ह्याला अक्षत तांदूळ म्हणजे अख्ख्या तांदळाने हे भरायचं असतं आणि ह्याची प्रॉपर पूजा विधी असती. ज्यांना कुणाला कस्टमरला सांगायचं मला, क्लायंट्सला, की ज्यांना कुणाला लोनचा खूप प्रॉब्लेम आहे, स्वतःचं घर बनत नाहीये, कुठलीच कामं होत नाहीये, त्यांनी ही सेवा जी आहे ती कुंचम सेवा घेतलीच पाहिजे. कारण कुंचम सेवेमध्ये तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळते म्हणजे मिळते. ही सेवा जे करतील असं कोणीही होणार नाही की ज्यांना त्यांची गोष्ट मिळणार नाही. कारण आपण फक्त वर्षातून एकदा लक्ष्मी देवीची लक्ष्मी पूजनाला पूजा करतो, पण कुंचम सेवेनी तुम्ही शुक्रवार जमली तरी तुम्ही करू शकता. सोपी पूजा असती, काही अवघड नाही. याच्यावरती मी कणकधारा स्तोत्र बोलायला देते, त्याच्यानंतर गजानन मोक्ष स्तोत्र लोनसाठी बोलायला देते. जर अशा प्रकारचे मी सांगते की कुठले स्तोत्र बोलले पाहिजे, कुठला मंत्र बोलला पाहिजे पूजा करताना, आणि ही कुंचम सेवा तुम्ही केली पाहिजे. जेव्हा जे कोणी विकत घेतात 2500ला याचा प्रॉपर सेट येतो. 2500 रुपयाला प्रॉपर सेट येतो. त्याच्यामध्ये मी सांगते यामध्ये मोती वगैरे सगळं असतं, पंचधातू मोती. सो त्याच्यामध्ये मी सांगते की कशा प्रकारे तुम्ही सेवा केली पाहिजे आणि त्याचं रिझल्ट मात्र अल्टिमेट आहे सर. बरोबर आहे. म्हणजे लक्ष्मी ज्यांचं कोणी काम होत नाही ना ते हे करू शकतात. याच्याच व्यतिरिक्त मी दिवाळीसाठी असे लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे. मग कॅन्डल लावतो तर आपण कमळाच्या कॅन्डल नाही, हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. सेंटेड कॅन्डल आहेत आणि हे तुम्ही बघू शकता. सेंटेड कॅन्डल आहेत का? हा. अशा ह्याच्यानुसार दिवाळीला मी कॅन्डल देते. जो माझा एक हे असतो दिवाळीचा क्लास, तो मी सांगणार आहे की शुभमंगल वास्तूचा दिवाळीचा क्लास असतो, ज्याच्यामध्ये मी सगळं सांगते की घरी आपण साफसफाई करतो, साफसफाईची सुरुवात कशी केली पाहिजे, कुठली गोष्ट दिवाळीमध्ये खरेदी केली पाहिजे, कुठली गोष्ट दिवाळीमध्ये नाही घेतली पाहिजे. दिवाळीची पूजा आपण लक्ष्मी पूजनाची नेहमीच करतो, पण तुम्ही कुठल्या प्रकारे कराल की खरंच लक्ष्मीला तुम्ही तुमच्या घरी इन्व्हाइट करा. दिवाळीच्या रात्री ऍटलिस्ट पहाटे 4-5 पर्यंत झोपायचं नसतं. त्याचे काही रिच्युअल्स असतात, ते आपण केले तर, कारण आपण लक्ष्मीला बोलवतो आणि आपण दार लावून घेतो. लक्ष्मी आपल्या घरी येते त्या रात्री, त्या दिवशी, हो. तर तुम्ही त्याला कसं इन्व्हाइट करून आपल्या घरी थांबून घेतलं पाहिजे. लक्ष्मी थांबली तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल. बरोबर आहे.
तर त्या पद्धती सगळ्या गोष्टी सांगतात. आणि लक्ष्मी थांबते, आपल्या घरी येते. आपण जर एखाद्याला बोलवलं आणि दारच बंद केलं तर ते इन्व्हाइट करण्यासाठी गोष्टी काय केल्या पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही दारच उघडून बसा, पण काय काय आपण तिला इन्व्हाइट केलं तर कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे, घरातल्या निगेटिव्हिटी गोष्टी कशा कमी केल्या पाहिजे, ह्याच्यासाठी ना माझा एक क्लास येणार आहे शुभमंगल वास्तूचा, दिवाळी रेमेडी स्पेशल म्हणून. तो ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या वीकमध्येच आहे. 700 रुपये फी आहे त्याची, फक्त 700 रुपये. त्याच्यामध्ये मग 2 दिवसाचा क्लास आहे. सगळ्या गोष्टी सांगते मी. हे मनी ऑइल कसं करतं तेही सांगते. म्हणजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या हर्ब्सनी तुम्ही आंघोळ केली पाहिजे, किंवा काय प्रकारे तुम्ही घराची साफसफाई केली पाहिजे की लक्ष्मी तुमच्याकडे येते म्हणजे येते, आणि त्याचे इफेक्ट्स होतात सर. मग ह्या सगळे ओव्हरऑल प्रॉडक्ट्स दिवाळीमध्ये याचा फायदा होतो म्हणजे होतोच. राईट. नेहमी आपण लक्ष्मीपूजन करतो, पण यावेळेस तुमचं लक्ष्मीपूजन तुम्ही शुभमंगल वास्तूच्या पद्धतीने करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. लक्ष्मी नक्की घरात येईल. कारण माझ्या क्लायंट्सचा, जे माझ्या सोबत आहे शुभमंगल वास्तू व्हॉट्सअप ग्रुपला, सगळ्यांना त्याचा अनुभव आहे की लक्ष्मी येते. जर लक्ष्मीला तुम्ही बोलवलं, व्यवस्थित रिस्पेक्ट दिला, तर लक्ष्मी राहते. बरोबर आहे मॅम. आपण या प्रोडक्ट्स बद्दल तर बघितलं, जे वनस्पती प्रोडक्ट्स होते. आता क्रिस्टल बद्दल जर अजून आपण बोलायचं झालं तर कोणकोणते क्रिस्टल आपल्याकडे आहे आता सध्या? क्रिस्टल सर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल आहे. जेवढे प्रॉब्लेम तेवढे क्रिस्टल्स आहेत. तुम्ही प्रॉब्लेम सांगायचा, आमच्याकडे क्रिस्टल आहे. तर मला क्रिस्टल बद्दल थोडक्यात पहिलं सांगायचं. जसं मी रिपीट करते, क्रिस्टल हे जमिनीतून येतात. क्रिस्टल हे जमिनीतून मिनरल पदार्थ आहे, खनिज आहे. ते रॉ फॉर्म मध्ये मिळतं. जसं आता पायराइट आपण बघितलेलं रॉ फॉर्म मध्ये इथे आहे, अशा प्रकारे हे रॉ फॉर्म मध्ये मिळतात क्रिस्टल. आणि मग त्याला आपण हे जे रॉ फॉर्म आहे असे मिळतात, हे जमिनीतनं आलेले आहेत. तर याच्यामधनं मग आपण हे क्रिस्टलचे हे बनवतो, ब्रेसलेट बनवतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स बनवतो क्रिस्टलचे. हा रॉ फॉर्म जसा जमिनीतून मिळतो तसा आहे. हा पायराइट आहे. तर याच्यामध्ये रॉ फॉर्म मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते, कारण ते जमिनीतून आले ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर ब्रेसलेट. आता खूप लोक म्हणतात मॅडम ब्रेसलेट घालायचे नाही आम्हाला, लोक बोलतात. पण ब्रेसलेट का घालतो? ज्यांना पाम रिडिंग माहितीये तर ही ब्रेसलेटची लाईन असते. इथे ब्रेसलेट जेव्हा घालतात तेव्हा ती डायरेक्ट ब्रेन वरती इफेक्ट करते, तुमच्या चक्रासवरती. आणि मॅनिफेस्ट करताना आपण जे ब्रेन सांगतो, आपण ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला सांगतो की ही गोष्ट कर, तर ते लवकर त्याचं जे काम आहे ते लवकर आपलं पूर्ण असतो. म्हणून मी लोकांना इन्स्टेट करते की प्लीज तुम्ही क्रिस्टल ब्रेसलेट वापरा. फर्स्ट प्रेफरन्स माझा ब्रेसलेट आहे, नंतर रॉ फॉर्म आहे. तर क्रिस्टल कसे वापरायचे? तर क्रिस्टल रात्री झोपताना काढून ठेवायचे, आंघोळ केल्यानंतर घालायचे. कारण कधी लूज होतात, क्रिस्टल येते तो ज्याच्यामध्ये होतात ते इलास्टिक असतं, तर ते कधी खराब होऊ शकतं. म्हणून रात्री झोपताना. पण ज्यांना खूप निगेटिव्हिटी आहे त्यांना मी म्हणते की तुमचे क्रिस्टल रात्री झोपताना काढून नका ठेवू, राहू द्या. आणि मग तुम्ही फक्त आंघोळ करताना, कारण आपल्याकडे युट्यूबला खूप असे व्हिडिओ लोक अर्धवट बघतात आणि सांगतात क्रिस्टल आले मिठाच्या पाण्यात बुडून ठेवू का? अजिबात नाही. सगळ्या क्रिस्टलला मीठ चालत नाही, पाणी चालत नाही. तर प्लीज मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की क्रिस्टल हे पाण्यामध्ये वापरू नका. जसं आता हे सॅलेनाइट आहे, हे 1 मिनिटात विरघळेल जर तुम्ही पूर्ण पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवलं तर. क्रिस्टल विरघळून जाते. सॅलेनाइट येतो, तो विरघळतो. म्हणून सगळ्या चेक करायचं ज्यांचं ओरिजिनल आहे का नाही, त्यांनी टाकून बघा, असंही कळेल ना मॅम. आता जसं पायराइटचं क्रिस्टल आहे ते पाणी चालत नाही पायराइटला, ॲमेथिस्टला चालत नाही. मग असे काही काही स्टोन ज्यांना चालतं, ब्लॅक टर्मलाईनला पाणी चालतं. पण या गोष्टी, म्हणून मी जेव्हा रिक्वेस्ट करते, जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा प्लीज क्रिस्टल काढून ठेवा. क्रिस्टलला बाकी कुठली रिस्ट्रिक्शन नाही, कुठला दिवस नाही की मी आज घालू का उद्या घालू का. जेव्हा क्रिस्टल मिळतील शुभमंगल वास्तूकडनं तुम्हाला चार्ज करून दिलेच असतात. तुमच्या नावाने, तुमच्या प्रॉब्लेम वरती मी त्याला वॉर्डनी प्रोग्रामिंग करून देते. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हातात आल्यावरती घालायचे असतात. निगेटिव्ह एनर्जीचे क्रिस्टल आहे, म्हणजे जे शरीरातली निगेटिव्हिटी काढून टाकतात, किंवा हे हेल्थ चे ब्रेसलेट आहेत ते उजव्या हातामध्ये घालतात. जसं आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ॲमेथिस्ट, ब्लॅक टर्मलाईन, स्मोकी कॉर्ड्स आणि हे एव्हिलाई आहे, हे मी उजव्या हातामध्ये घातले. आणि जे पैशाचे रिलेटेड आहे, बिझनेस आहे, नेमफेम आहे, हे सगळे मी डाव्या हातामध्ये. डावा हात जो आहे तो रिसिव्हिंग एनर्जी आहे, ही जी आहे गिव्हिंग एनर्जी आहे. तर त्यामुळे आपण उजव्या हातामध्ये जे निगेटिव्हिटी जाण्याचे क्रिस्टल्स आहेत ते घालतो. पॉझिटिव्ह. म्हणून हे क्रिस्टल चुकीचे झाले का नाही, उलट हे शरीरातले तुमचे निगेटिव्हिटी काढतात. याला जास्त मान आहे म्हणजे कम्पेअर टू. पण लोकांना वाटतं यात घालणारे क्रिस्टलला नाही. क्रिस्टल हे खूप खूप पवित्र आहेत आणि त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विश्वासाने
ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला भेटलात आणि मी तुमच्या संग उगीच वरवरचं बोलतेय तर ते कधीच तुमचं ट्युनिंग होणार नाही. बरोबर. कधीच मी तुमच्या संग व्यवस्थित बोलू शकणार नाही. एकमेकांशी आपलं जे म्हणतो ना आपण ट्युनिंग जमणार नाही बोलणं, तसं क्रिस्टल आहे. क्रिस्टल जेव्हा तुमच्याकडे येतो त्याला हातात घ्या, अफर्मेशन द्या की माझं हे काम झालंय त्याबद्दल मी तुला थँक्यू बोलते, तुम्ही माझ्या जीवनात आलाय. तेव्हा जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करून घालता ना तेव्हा ती गोष्ट खूप चांगली. हा बरोबर आहे. एक खूप क्लायंट येतात, मॅडम नवरा घालत नाही मी काय करू. मी म्हणते नका देऊ, मग त्यांना त्यांची एक्सेप्टन्सची एनर्जीच नाहीये, ते कसं काही ह्या क्रिस्टलला काम करणार. क्रिस्टल काम नाही करणार त्यांच्यावर. तुम्ही जेव्हा एक्सेप्ट करायला शिकाल, हे काही जादू टोना नाहीये, काही नाहीये, हे तुमचे चक्रास जे ब्लॉक एनर्जीचं करतो, हे एनर्जीच आहे. जग पूर्ण एनर्जी आहे आपली, त्याच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करतं. हे तुमचे चक्रास बॅलन्स करायला काम करतं. आज तुम्ही क्रिस्टलचा किती ट्रेंड वाढलाय बघता, सगळे घालतात, सेलिब्रिटी पासून मंत्री पासून सगळे लोक क्रिस्टल घालतात. कारण सगळ्यांनाच जेमस्टोन घालणं शक्य नसतं, परवडत नसतं खिशाला, त्यामुळे ह्या गोष्टी हे वापरतात. हे रिझल्ट अल्टिमेट देतात. जसं मी सांगितलं की 650 लोकांना माझ्या या जॉब क्रिस्टलमुळे जॉब लागला आहे. हे क्रिस्टल आहे जॉब ब्रेसलेटचं, ग्रीन ॲव्हेंचराईन पायराइटचं मिक्स आहे. ज्या पद्धतीने मी हील करून देते, सिद्ध करून देते लोकांना. असं एक आहे की 3 तासामध्ये ही ऑफर आली. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही रिव्ह्यू बघा त्याचा, की 3 तासामध्ये त्या क्लायंटला ऑफर आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑफर लेटरही रिसिव्ह झालं. इतकं हे काम करतं. ऑपॉर्च्युनिटी जिथे स्टक असतं तिथे हे 1000 आहे. शिपिंग चार्जेस वेगळे आहेत. याच्यानंतर क्रिस्टल तुटले कधी, स्पेशली ना निगेटिव्हिटीचे एनर्जी क्रिस्टल लगेच तुटतात. म्हणजे जे निगेटिव्हिटीचे असतात ते 100% तुटतात. आता काही काहींना खूप अमावस्या पौर्णिमेला तुटतात त्यांचे, तर मग त्यांनी काय करायचं, क्रिस्टल जमिनीतून आले आहे तर ते जमिनीत पुरायचे. पण क्रिस्टल पूर्ण म्हणजे मनीच तुटले तेव्हा ते नवीन वापरू शकतात. नाहीतर आहे त्या क्रिस्टलला तुम्ही काय करायचं, आपले ओवून घ्यायचं परत धाग्यामध्ये किंवा तारेमध्ये आणि परत तुम्ही घालू शकता. पण तुमचं मनी तुटलंय, मग तुम्ही कुंडीमध्ये घरातल्या किंवा जमिनीमध्ये क्रिस्टल पुरू शकतात. क्रिस्टलला डिस्पोज करायची ही एकच पद्धत आहे, कारण ते जमिनीतून येतात, तर जमिनीमध्ये तुम्ही टाकले तर जास्त चांगलं आहे. ओके. कुठेही कचरा वगैरे मध्ये क्रिस्टल नाही टाकायचं, नको टाकायला. बरोबर. याच्यानंतर मग क्रिस्टल कसे वापरायचे झाले, क्रिस्टल कसे डिस्पोज करायचे. खूप जण म्हणतात मॅडम क्रिस्टल आमच्यावरती कामच करत नाहीये, आम्ही 2 महिने झाले आम्हाला शून्य फरक आहे. 90% लोकांना फरक येतो, 10% नाही. तर तुमच्या एनर्जीज इतक्या हाय ब्लॉक असतात, तुमचा ऑराच तसा आहे, तुमचे कर्म कुठलीही रेमेडी करायला 43 दिवस तरी वेळ द्यायला लागतो. बरोबर. त्याचा इफेक्ट यायला, तरीही नाही आला. तुमचे चक्रास ब्लॉक असतात. मग मी तुम्हाला काय सांगते की तुम्ही काय करायचं, हा जो सेज आहे किंवा पालो सांटो आहे, ह्याला पालो सांटो म्हणतात. तर एक तर सेलेनाइट वरती चार्ज करतो किंवा ह्याला पॅलो सांटो म्हणतात. हा जायचा आणि क्रिस्टल भोवती याला चार्ज करायचं. किंवा हा सेज जो आहे, या सेज मध्ये पण तुम्ही जो आहे हा सेज जो आहे ना, याने पण तुम्ही हा जायचा आणि हे जाऊन तुम्ही फक्त त्याला फिरवायचं. हा सेज आणि पालो सांटो घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी खूप जास्त काम करतात. जे स्पिरिच्युअल लाईन मध्ये आहे, हिलिंग मध्ये आहे, टॅरो मध्ये आहे, त्यांना माहिती याचं महत्व किती आहे. खूप निगेटिव्हिटी दूर करण्यात सगळ्यात प्रेफरन्स सेज आणि पालो सांटोचा असतो. सेज माझ्याकडे खूप स्वस्त मिळतो, 200 रुपयाला. बाहेर तर तुम्हाला 400-500च्या खाली एक पीस मिळत नाही. आणि पालो सांटो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन 500 रुपयाला मिळतं. ओके. पालो सांटो थोडा महाग येतो कारण हा खूप रेअरली मिळतो आणि ओरिजिनल मिळतो माझ्याकडे, तर इन्क्लुडिंग शिपिंग 500 रुपयाला आहे हे. तर त्याचा इफेक्ट खूप आहे क्रिस्टल चार्ज करण्यासाठी. ज्यांना सॅलिनाइट घेणं शक्य नसेल ते हे घेऊ शकतात. याच्याच व्यतिरिक्त हे जॉब ब्रेसलेट झालं, माझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम नुसार आहे. मग तुमचे चक्रास ब्लॉक असतात, मग मी ह्या लोकांना काय सांगते की तुम्ही थोडंसं अफर्मेशन द्या क्रिस्टलला. क्रिस्टलशी रोज बोला. क्रिस्टलला मी रोज झोपताना थँक्यू बोलते, मग काढते. सकाळी घातल्यावरती म्हणते की थँक्यू, तुम्ही मला खूपच जास्त बेनिफिट दिलाय आणि सगळ्या जगाचं उघड आहे की क्रिस्टलनी मला एक ओळख दिली आहे. सो असं तुमच्याही जीवनात तो चमत्कार घडू शकतो. पण तुम्ही पण तेवढे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. मग पॉझिटिव्ह होण्यासाठी या गोष्टी आहेत. याच्यानंतर खूप हेल्थ इश्यूज आहेत, सगळ्या प्रकारचे ओव्हरऑल हेल्थ इश्यू आहेत, तर मग हेल्थ ब्रेसलेट देते. आणि जे शुभमंगल वास्तूकडे कॉम्बिनेशन मिळतात हे मी माझ्या अभ्यासावरती बनवले आहेत, त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. बरोबर. कुठल्याही साईट वरती मिळणार नाही. आणि सिद्ध करून चार्ज करून तर नाहीच नाही. हे मी पौर्णिमा चार्ज करते, प्रोग्रामिंग करते मॉर्निंग आणि मग तुम्हाला देते.
आणि कुणाचंही क्रिस्टल कोणी वापरू नका, ज्याचं त्याचं त्यानेच वापरलं पाहिजे. मग हे हेल्थ क्रिस्टल आहे. हेल्थ क्रिस्टल जे आहे ओव्हरऑल तुमची हेल्थ करण्यासाठी, ह्याच्यामध्ये जे क्रिस्टल्स आहे ते मी त्या प्रकारेच बनवते की तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवल. याच्यानंतर फिरोजा जे आपण सगळ्यांनीच बघितलं, लक साठी आहे, म्हणजे आपला लक बूस्ट करण्यासाठी आहे आणि तुमचे कामं व्यवस्थित होण्यासाठी. सगळ्यांचा आवडतीचा पायराइट जो आहे, येस, तो बघू शकता. खूप ऑथेंटिक आहे क्रिस्टल्स. नकली, मला फोन येतो, मॅडम नकली तर नाही ना विकणार. मी नकली विकत नाही, कारण मला माझं कर्म, मी नेहमीच सांगते, खराबच करायचं. आणि तुम्हाला फरक पडला तर तुम्ही माझ्याकडे क्लायंट घेऊन या. बरोबर आहे. क्लायंटला फरक पडल्यावरतीच ते येईल ना. तर AAA क्वालिटीचेच क्रिस्टल विकते, नकली विकत नाही. जर कुरिअरमध्ये कुणाचा क्रिस्टल डॅमेज झाला तर ते मला सांगतात, मॅडम असं झालं, मी त्यांना लगेच रिटर्न दुसरा पाठवून देते आणि ते रिटर्न मागून. बरोबर. सो मी असंही करते. पण तुम्ही पण क्रिस्टलची तेवढीच काळजी घेतली पाहिजे. फक्त क्रिस्टल स्मशानभूमीमध्ये जाताना घालायचे नसतात. घातले तर ते इथल्या एनर्जीज खूप हाय असतात, तर ते ऑब्झर्व करतो, विच इज गुड. बट घरी आल्यावर तुम्हाला ते त्या पद्धतीने चार्ज करता येत नाही. जे हिलर्स चार्ज करतात त्या पद्धतीने चार्ज करता येत नाही, मग ते त्यात राहतात. म्हणून स्मशानभूमीमध्ये जाताना क्रिस्टल काढा आणि बाकी इतर आंघोळ करताना पाण्यामध्ये नाही घालायचं. करेक्ट. मग क्रिस्टल जर तुम्ही 24 तास पाण्याचंच काम करत असाल तर कुठे ठेवाल? मग तुम्ही तुमच्या फोटोसमोर क्रिस्टल ठेवायचे आणि मग बाकीचं, किंवा तुम्ही एखाद्या फंक्शनला चालले जिथे लोक विचारतील हे काय घातलं असं वाटतं, त्यावेळेस तुम्ही तुमच्या फोटोसमोर क्रिस्टल ठेवून जाऊ शकता. ओके. याच्यानंतर हे 7 चक्राचं ब्रेसलेट आहे, जे माझं खूप वेगळं आहे. बाजारात मी तर ते लावा सोबत फक्त 5 मणी टाकतात आणि त्यामुळे ते हील होत नाही. बरोबर. हे 7 चक्रा प्रॉपर 7 चक्रावरती काम करतं. हे हेल्थसाठी यूज होतं. हेमेटाईट आहे, ज्यांचं वजन वाढत नाही त्याच्यासाठी आहे, एनहान्स करतं. मनी ब्रेसलेट मध्ये आपण हेमेटाईट वापरतो. ओके. याच्यानंतर सिलेक्शन होत नाही. पॉलिटिक्स फील्डमध्ये आहात, स्पोर्ट्स मध्ये आहात, तुमचं कुठल्याही जागी सिलेक्शन व्हायला पाहिजे. कुठल्याही जागी, स्पेशली स्टुडंटचं असतं, पॉलिटिक्स मधल्या लोकांचं असतं. सिलेक्शन होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याच ग्रुपमध्ये एक लेडी आहे जिचं सोनी मराठीच्या टीव्हीवरती सिलेक्शन झालं, सिंगिंग कॉम्पिटिशन. तिचा रिव्ह्यू आहे या ब्रेसलेटसाठी माझ्या. सो माझ्याकडे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले खूप चांगले क्लायंट आहेत, मोठे मोठे. मी नाव नाही घेऊ शकत, पण त्यांचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि कामं मिळत नाहीये असे लोकही आहेत ज्यांनी हे क्रिस्टल्स वापरले आहेत आणि त्यांना अल्टिमेट. कालच एका सिंगरनी तिचं गाणं गणपती बाप्पाच्या मुहूर्तावरती रिलीज झालं, तर तिच्या क्लासमधले 3 तिला कामच मिळत नव्हतं. तिच्या क्लासमधले 2 स्टुडंट सिलेक्ट झाले ज्यांनी सिंगिंगचं हे केलं अल्बम. हो. तर त्यांनीही ब्रेसलेट वापरले होते. बरोबर. तर असे भरपूर ब्रेसलेट आहे. स्किनसाठी ब्रेसलेट आहे, स्किनचे प्रॉब्लेम आहे तर स्किनसाठी क्रिस्टल आहे. याच्या व्यतिरिक्त खूप जॉईंट पेन आहे, मी मागेही दाखवलं. जॉईंट पेनसाठी याच्यासोबत ऑर्थॉइलचा कॉम्बो देते मी. ऑर्थॉइल आणि जॉईंट पेन बेस्ट कॉम्बो आहे. ज्यांना रुद्राक्ष आहे ते 6 मुखी रुद्राक्षही यासोबत वापरू शकतात. ओके. तर हे कॉम्बिनेशन असं मी करून देते क्लायंटला. हे जॉईंट पेनचं 1100 रुपयाचं आहे. ओके. सिलेक्शनचं ब्रेसलेट आहे ते 1100चं आहे. हॅमेटाईट 600 रुपयाचं आहे. याच्या व्यतिरिक्त वेट लॉस, जे आपण वेट लॉसची बॉटल बघितली, मग वेट लॉसचे क्रिस्टल आहे. हे वेट लॉसचं क्रिस्टल 1100 रुपयाचं आहे. याच्यावरती हे जे क्रिस्टल आहे त्याप्रमाणे ते काम करतात. ओके. मग शेअर मार्केट करता ग्रीन जेड हा पैशासाठी लक्ष्मी मानला जातो. ग्रीन जेड, तर ग्रीन जेड हा यूज करू शकता. हे ग्रीन जेडचं क्रिस्टल आहे. याच्या व्यतिरिक्त मुलांचा स्टडीमध्ये फोकसच होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, लक्षच देत नाही मॅडम, स्वतःवरनं अभ्यास करत नाही, तर स्टडी ब्रेसलेट. आतापर्यंत 450+ स्टडी ब्रेसलेटचा रिझल्ट रिव्ह्यू आहे. म्हणजे जॉब ब्रेसलेट नंतर स्टडी आणि मनी खूप जास्त, म्हणजे लोकांना फायदा होतच होतो याचा. जॉब ऑइल आणि जॉब ब्रेसलेट, तसं स्टडी ऑइल आणि स्टडी ब्रेसलेट मी देते. त्याचा एक रिझल्ट अल्टिमेट आहे. 1000 रुपयाला आहे, पण रिझल्ट मात्र अल्टिमेट आहे आणि खूप प्युअर येलो सिट्रिन वापरलंय मी. बरोबर. याच्यामध्ये तर माझे क्रिस्टल एकदम ऑथेंटिक आहे. येस. लक्झरी पाहिजे लाईफ मध्ये, क्लिअर कॉटचा आहे, डायमंड कट आहे. हा नॉर्मल नाहीये. डायमंड कट 1100ला आहे, नॉर्मल 900 रुपयाला आहे. ओके. डायमंड कटचा आहे. याच्या व्यतिरिक्त फर्टिलिटी, याचा मला म्हणजे एका क्लायंटनी अक्षरशः मला ऑफिसमध्ये येऊन पाया पडले. तर म्हणजे मला इतकं, कारण आपण काही देव वगैरे नाहीये ना कोणी आहे, पण इतकं हे वाटतं की जेव्हा क्लायंटला या, कारण बघा मूल पैशाने सगळं घेऊ शकतं, या गोष्टी नाही घेऊ शकत. आणि तिला खूप वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली, 8 ते 9 वर्ष ते ट्राय करत होते. तर हे फर्टिलिटी ब्रेसलेट आहे. तर याच्यासोबत मी उपाय पण देते, तेही तुम्ही करा. तर ही गोष्ट म्हणजे नुसतं क्रिस्टल खूप छान, खरंच खूप छान काम करतात. तुम्ही विश्वासाने घ्या, विश्वासाने घाला, त्याचं नक्की होणारच आहे. हो, तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी आणते ही गोष्ट. राईट.
याच्यानंतर ट्रिपल प्रोटेक्शन आहे, जे तुमचं काही तुमच्यासोबत काही अनहोनी घडू नये तुमचं प्रोटेक्शन करतं. बरोबर. तर हे ट्रिपल प्रोटेक्शन आहे. स्मोकी कॉर्ड्स आहे, राहू केतूचा प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, स्मोकी कॉर्ड्स घालतात राहू केतूसाठी. याच्या व्यतिरिक्त मूनस्टोन आहे, खूप आपण चंचल स्वभावाचा आहे, स्थिर नाहीये मन, अतिविचार आहे, त्याच्यासाठी मूनस्टोन घालतात. ब्लॅक मॅजिक केलं आहे, ब्लॅक मॅजिकसाठी आहे, किंवा याच्याच व्यतिरिक्त याला खूप चांगलं सुलेमानी हकीक म्हणतात, खूप चांगलं प्रोटेक्शनचं काम करतो. ओके. खूप हेवी असतो, त्यामुळे मी विचार करूनच एखाद्या क्लायंटला देते. माझं सगळ्यात नजर एव्हिलायचं खूप छान क्रिस्टल आहे. एव्हिलायचं हे खूपच मस्त काम करतं तुम्हाला एखाद्या नजरेपासून प्रोटेक्शन करण्यासाठी. याला प्रोटेक्शनचं क्रिस्टल म्हणतात. यामध्ये जे आहेत तुम्ही क्रिस्टल बघा, एव्हिलाय पण टाकलंय आणि बाकीचे प्रोटेक्शनचं क्रिस्टल आहे. नेम फेमचं आहे, नेम फेम तुम्हाला समाजामध्ये हवंय, सनस्टोन आहे, तर नेम फेमचं क्रिस्टल आहे. याच्या व्यतिरिक्त सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आहात पण क्लायंटच मिळत नाही, क्लायंट फ्लो वाढायला पाहिजे आणि एंडिंगला जाऊन तुमचे डील, म्हणजे तुम्ही LIC मध्ये आहात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये तुमचं काम व्हायला पाहिजे, मार्केटिंगमध्ये आहात, तर तुम्हाला हे अनिवार्य आहे. ओके. म्हणजे आता माझं एखाद्या इथे मारुतीमधल्या एका क्लायंटने घातले की जे मारुतीचे 4 व्हीलर सेल करतो, त्याचं 2-3 महिन्यात इतका सेल इन्क्रीज झाला की त्याने मला खूप धन्यवाद, म्हणजे मेसेज इतकं मोठं टाकलंय की मॅडम हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. सो असेही ह्याचे रिझल्ट आहे. बरोबर आहे. हे सगळे सेल्स अँड मार्केटिंग खूप मस्त काम करतं. थ्रोट चक्रा, स्टॅमरिंग होतंय, थ्रोट चक्रा, बोलायची भीती वाटते, कॉम्वे, अशांना लॅपिस लजुजे आणि स्टुडंटला देते. लॅपिस लजुजे तुमच्या थ्रोट चक्रावरती काम करतं. खूप मस्त क्रिस्टल आहे, माझा खूप फेवरेट क्रिस्टल आहे, कारण खरंच खूप छान काम करतो. ओके. याच्या व्यतिरिक्त बिझनेस आहे मॅडम, बिझनेस चालत नाही तर बिझनेसला मी 2 कॉम्बिनेशन देते. मनी आला पाहिजे आणि बिझनेस क्लायंट वाढला पाहिजे. सो तुम्ही माझं मनी ब्रेसलेट आणि बिझनेस असा कॉम्बो घालू शकता. याच्यासोबत कुबेर लॉकेट, ओके, असा कॉम्बो तुम्ही घालू शकता. खूप मस्त रिझल्ट आहेत याचे. म्हणजे हे सगळे कॉम्बो मी लोकांना करून दिले, त्याचा रिझल्ट बघितलाय मगच आणले. हे बिझनेस ब्रेसलेट आहे 1100 रुपयाला. अमेझॉनाइट आहे, याच्यात सनस्टोन आहे, हॅमेटाईट आहे, आणि हे माझं मनी ब्रेसलेट आहे. हे बिझनेस ब्रेसलेट 1100, असा कॉम्बो घालू शकता, बिझनेस घालू शकता. पण मनी पण पाहिजे, टिकायला पण पाहिजे, तर मी असं कॉम्बो देते. करेक्ट. मनी ब्रेसलेट तर माझं ऑल टाइम सगळ्यांचं आहे की मॅडम लोकांनी खूप गैरसमज केला मागच्या पॉडकास्टला की कस्टमाइज करून देतात. तर हे सांगायचं की सगळे मनी मिळून एक कस्टमाइज ब्रेसलेट होत नाही. आपल्याकडे हजारो प्रॉब्लेम असतात, त्याच्यावरती एक मनी काम नाही करत सर. आता जेव्हा मी मनी येतं, मनीमध्ये जेव्हा टायगर येतो तेव्हा मी टायगर याला सांगते की ह्याला फायनान्शियल तू आणून द्यायचे, फायनान्स आणून द्यायचं, त्याला प्रोग्रामिंग फायनान्सची करतो. बरोबर. आणि जर तुम्ही माझं हेल्थ ह्याच्यामध्ये दुसरं ब्रेसलेट बघितलं, ट्रिपल प्रोटेक्शन, तर याच्यामध्ये मी टायगर आयला सांगितले की तू ह्याचं प्रोटेक्शन करणार आहे, तो 30 कॅटेगरी करतो. ओके. म्हणजे प्रत्येक क्रिस्टलला प्रोग्रामिंग तशी करतो आपण. मनी ब्रेसलेटमध्ये टायगर आयला फायनान्शियली अबंडन्स आणण्याचं काम आहे, तो तेच आणून देणार. हे मनी ब्रेसलेट जे आहे हे तुम्हाला दुसरीकडं भरपूर साईटवरती मनी मॅग्नेट मिळेल, पण त्याच्यामध्ये मॅलाकाईट तुम्हाला कुठं मिळणार नाही, कारण हा खूप कॉस्टली असतो. ओके. आणि हा फक्त आपण देतो. आणि मनी ब्रेसलेट माझं फक्त 1000 रुपयाला आहे. पण रिझल्ट, आणि 8 स्टोन आहेत, क्लिअर कॉर्ड्स आहे, पायराईट आहे, ग्रीन एव्हेंचुराईन आहे, टायगर आय आहे, हॅमेटाईट आहे, येल्लो सिटिन आहे. तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला हातात घेतल्यावरती समजेल की क्रिस्टल किती थंड आणि किती हे आहे. बरोबर. क्वालिटी लगेच समजते. करेक्ट. ह्या गोष्टी माझ्याकडे मिळतात कारण ह्याची क्वालिटी आणि रिझल्ट म्हणून लगेच येतात. बरोबर. याच्या व्यतिरिक्त हा येल्लो सिट्रिन आहे. येल्लो सिट्रिन याच्यामध्ये डायमंड कट पण आहे, जो मागच्या वेळेस माझ्या हातात बघितलं तर दोन्ही आहे. एक येल्लो वाला पण आहे हा, आणि हा खूप सुपर रिच क्वालिटी आहे. बरोबर. हा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. हा प्रीमियम क्वालिटी आहे म्हणून हा एकदम हे असा आहे. हा पण येल्लो सिट्रिन नाही, मी जास्त कॉस्टली देत नाही. तरी हा जो डायमंड कट आहे हा 1200ला आहे, आणि हा जो आहे 1000 रुपयाला. ओके. त्याच्यापेक्षा जास्त महाग नाही. शुगरचं ब्रेसलेट आहे, डायबेटिक पेशंटला हे खूप मस्त काम करते. हे सगळे कॉम्बिनेशन माझ्या स्वतःच्या अभ्यासाचे आहेत आणि मी खूप मेहनत त्याला हील करून केलेले, त्यामुळे ह्याचे रिझल्ट अल्टिमेट आहे. करेक्ट. हे जे आहे डायबेटिक आहे. याच्यानंतर हे जे ब्रेसलेट आहे आपलं हेचं आहे शेअर मार्केटचं ब्रेसलेट आहे. खूप जण शेअर मार्केट करतात, त्यांनी हे ब्रेसलेट घातलंच पाहिजे. खूप विचार करून बनवले,
कसल्याही प्रकारचं ट्रेडिंग करत असाल तर हे तुम्ही घातलंच पाहिजे. ओके. शेअर मार्केट 1100 रुपयाला आहे. याच्यानंतर मी काही काही कॉम्बो देते, जसं मी मगाशी सांगितलं की अर्ली मॅरेज, लग्नच जुळत नाहीये किंवा चांगलं पार्टनर मिळत नाही रिलेशनशिपसाठी, तर मी हे आणि असं लव्ह सॉल्टचं असं कॉम्बिनेशन देते. ओके. हे ब्रेसलेट आणि लव. आणि जर लग्नामध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे रिलेशनशिपच त्यांची इम्प्रूव्ह होत नाहीये खूपच, मग मी रिलेशनशिप ब्रेसलेट आणि हा कॉम्बो देते. ओके. रिलेशनशिप साठी स्पेसिफिक. येस. ओके. तर असे वेगवेगळे कॉम्बो माझ्याकडनं तुम्हाला करून मिळतात. हे रिलेशनशिपचं ब्रेसलेट आहे. मी जसं सांगितलं की रिलेशनशिप मध्ये नुसता रोज कॉर्ड्स पण येतो. हा रोज कॉर्ड्स आहे. हा बाहेर तुम्हाला कुठेही गेला तरी मला माहिती आहे 1500च्या खाली विकत नाही, माझ्याकडे 600 रुपयाला मिळतो. ओके. पण हे जे याच्यामध्ये मी ऍडव्हान्स रिलेशनशिप ब्रेसलेट केले फक्त 1000 रुपयाला, फक्त 1000 रुपयाला. हे आमच्याचकडे मिळतं. शिपिंग चार्जेस वेगळे आहे. हे रिलेशनशिप कॉम्बो आहे. ज्यांचं लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी अर्ली मॅरेज ब्रेसलेट आहे. याचं नाव आहे अर्ली मॅरेज ब्रेसलेट. याच्या व्यतिरिक्त नजर आहे, ब्लॅक टर्मलाईन आहे जो सगळ्यांना माहिती आहे. ॲमेथिस्ट माझा स्टार क्वालिटीचा आहे, एकदम स्टार क्वालिटीचंच आहे ॲमेथिस्ट. हा पण खूप क्राऊन चक्रावरती काम करतो, डोकं शांत ठेवतो, बॅलेन्स करतो लाईफ. ओके. ॲमेथिस्ट खूप चांगला स्टोन मानला जातो. जसं तुम्ही मला मगाशी विचारलं की एनर्जीच नाहीये शरीरामध्ये, मग काय करणार, तर त्याच्यासाठी हा रेड जास्पर आहे. मंगळचं काम करतो. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांनी सेल्स अँड मार्केटिंग आणि हे 2 कॉम्बो घातलं पाहिजे, कारण रिअल इस्टेट म्हणजे मंगळ. तर इथे तुम्हाला हा काम करणार. 700 रुपयालाच देते मी, बाहेर कुठेही मिळणार नाही, शिवाय तुम्हाला चार्ज करून दिला जातो. ओके. आणि खूप मस्त आहे. ज्यांना मंगळ वीक आहे त्यांना मी रेड जास्पर घालायला देते. आता जसं खूप भीती वाटते, तुम्ही म्हटले मॅडम खूप लोक भितात, घाबरतात, खूप फिअर, अननेसेसरी, असं वाटतं इकडून कोणीतरी येईल, असं खूप असतं म्हणजे रूम मध्ये. त्यांचं प्रोटेक्शन हे करतं स्मोकी कॉर्ड्स आणि ब्लॅक टर्मलाईनचं मिक्स आहे. फिअर ब्रेसलेट आहे. खूप 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 भारी ह्याचे रिझल्ट आहेत. तर हे छान काम करतं. ज्यांना अननेसेसरी भीती वाटते, कशा ना कशाच्या तरी लाईफमध्ये भीती वाटते, बरोबर, त्याच्यासाठी त्याच्यासाठी आहे. मग लाईफमध्ये हॅपीनेसच नाहीये मॅडम, मी काय करू, मला लाईफमध्ये काय होतं समजत नाही, हॅपीच राहू वाटत नाही, त्यांच्यासाठी हॅपीनेसचं ब्रेसलेट आहे. बरोबर. ही सुख म्हणजे सगळं आहे पण एक हॅपीनेस पाहिजे, तोच मिसिंग आहे. त्याच्यासाठी हॅपीनेस आहे. मग अति विचार म्हणजे मी बसलो तरी माझं डोकं तिथं चाललं असं काय, म्हणजे खूप एका टायमाला अति विचार, ओव्हर थिंकिंग होतं. त्याच्यासाठी हे माझं सेलेनाइट आणि ॲमेथिस्टचं कॉम्बिनेशन खूप मस्त ब्रेसलेट आहे. तुमच्या क्राऊन चक्रावरती इतकं छान काम करतं आणि तुम्हाला इन्स्टंट रिलीफ मिळतो. हो. ते आहे. याच्या व्यतिरिक्त कार्नेलियन आहे. ज्यांना नेम फेम पाहिजे, सूर्य ज्यांचा वीक आहे त्यांच्यासाठी कार्नेलियन देतो. ते चांगलं काम करतं. याच्या व्यतिरिक्त ऍसिडिटीचं खूप ऐकलं असेल, खूप ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, खूप ऍसिडिटी, पोटाचे खूप प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट आहे. सगळ्या प्रकारच्या पोटाच्या प्रॉब्लेमसाठी ते आहे. ऍसिडिटी 1000 रुपये, जास्तीत जास्त प्राइस माझी 1500च्या पुढे नाहीच आहे. हे 1000 रुपयाला आहे. त्याच्यानंतर ब्लड स्टोन आहे. ब्लडचे कुठलेही प्रॉब्लेम असू दे, हिमोग्लोबिन कमी असू दे, हे ब्लड स्टोनचं ब्रेसलेट वापरतो. 700 रुपयाला आहे. जसं आपण बघितलं की ऍडिक्शन असतं माणसाला, दारूचं, टीव्हीचं, कसलेही, मोबाईलचं, कुठलेही ऍडिक्शनचा जमाना आहे. ऍडिक्शन कमी होण्यासाठी खूप क्लायंटनी माझ्याकडनं हे घेतलं आहे. ऍडिक्शनचं स्पेशल ब्रेसलेट आहे हे. ओके. 1100 रुपयाला आहे, पण रिझल्ट मात्र खूप चांगला. म्हणजे हे क्रिस्टल्स असे नाही आहेत की जे कॉम्बिनेशन बनवले, ज्याची क्वालिटी आहे, त्यामुळे हे खूप लवकर काम करतं. बरोबर. आणि सगळ्यांनाच जसं मी सांगितलं की लोन मेन टॉपिक, लोन साठी हे ब्रेसलेट आहे. मिडल क्लास माणूस होम लोन घेतो, कार लोन घेतो, कुठल्या छोटे अप्लायन्स घ्यायचे तरी आपण लोन घेतो, बरोबर, कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो. पण त्याच्यातनं लवकर येण्यासाठी मग मी काय करते, मनी मॅग्नेट आणि लोन ब्रेसलेटचा कॉम्बो देते. मनी मॅग्नेटनी पैसे सेव्ह होतात, मनी तुम्हाला लोन रिपे करायला लवकर रिपे होण्याच्याने. असं नाही की आज घातलं की उद्या माझं लोन नाही, पण मार्ग सापडतात. बरोबर आहे, मार्ग सापडतात, काही ना काहीतरी मार्ग. जेव्हा तुम्ही लोन मध्ये अडकलाय तेव्हा एक तर लक्ष्मी कुंचम सेवा, कुबेर स्टोन, लोन ब्रेसलेट आणि मनी ब्रेसलेट हे तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजे हे तुम्हाला कुठून ना कुठून तरी मार्ग खेचून आणून देतातच. बरोबर. आणि मी जास्त महाग पण ठेवत नाही, कारण लोन मध्ये जर एखादा माणूस आहे आणि तुम्ही त्याला 1.5-2 लाखाच्या गोष्टी दिल्या, त्याला अजून एक लोन काढावं लागेल ते देण्यासाठी. त्यामुळे माझे प्रॉडक्ट्स हे तेवढ्या ह्याचे नाही. 1100 रुपयाचं लोन ब्रेसलेट आहे, हे 700 रुपयाचं आहे. आणि मी लोकांना जेव्हाही कॉल येतो ना, मी त्यांना पहिलं हेच म्हणते, मॅडम तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही
एक क्रिस्टल घ्या, त्याचा अनुभव घ्या, मग तुम्ही दुसरे घ्या. बरोबर. काही जणांना समजत नाही, मग ते म्हणतात मॅडम सगळं द्या, मला काय नाही, माझं बघा हा बिझनेस आहे. करेक्ट. पण मला वाटतं की क्लायंटनी एक्सपिरियन्स घेऊन मग परत यावं माझ्याकडे. बरोबर आहे. लोनला मी तुम्हाला आता ऍट अ टाइम सगळं देऊ शकते, कुंचम सेवा देऊ शकते. तुम्ही एखादं तुमच्या बजेट प्रमाणे तुमचं 700 रुपयाचं पेंडंट घेऊन बघा, हो, त्याचा एक्सपिरियन्स घ्या, करेक्ट. मग तुम्ही बाकीच्या गोष्टी घ्या. पण खूपच प्रॉब्लेम आहे, मी म्हणते दोघांचा कॉम्बो घ्या. जर तुमचं बजेट आहे बऱ्यापैकी, बरोबर. तर तुम्ही घेऊ शकता 1700 रुपयाच्या गोष्टी, राईट. 1700-1800 जे काही आहे. करेक्ट. मग तुम्ही तेवढं घेऊन बघा. पण मी कधीच म्हणत नाही तुमचं बजेट वाढवा आणि या गोष्टी घ्या, कारण आपल्या खिशाला परवडणाऱ्या गोष्टीच माणसाने घ्याव्या, त्यासाठी लोन करून नाही घ्यावं. म्हणून मी हे सांगते की सर मॅडम तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, पहिलं एक ब्रेसलेट घ्या, मग दुसरं घ्या. आणि माझ्याकडे लोक येतात परत हो की याचा एक्सपिरियन्स मॅडम खरंच आलाय आणि आम्हाला आता दुसरी गोष्ट द्या. इव्हन माझ्या रुद्राक्ष मध्ये पण खूप म्हणजे लोकांनी रिपिटेटिव्ह आता श्रावण महिन्यामध्ये की मॅडम, कारण मी सगळ्या गोष्टी सांगते की याच्यासाठी हा रुद्राक्ष आहे, कसा यूज केला पाहिजे, कशी पूजा केली पाहिजे त्याचं, त्यामुळे सगळ्या गोष्टी ऑथेंटिक असल्यामुळे लोक माझ्याकडे त्या गोष्टी येतात. जसं आता एका क्लायंटनी बीपी खूप प्रॉब्लेम होता आणि सुरत वगैरेचे पण क्लायंट आहेत माझ्याकडे, फक्त महाराष्ट्र नाही, सुरतमध्ये हो, बेंगॉलचे आहेत, कोलकाता इथूनही माझे क्लायंट्स आहे. सो त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला बीपीला खूप फरक पडलाय, आमचा बीपी कंटिन्यू 2 महिने नॉर्मल आहे. सो हे बीपीचं ब्रेसलेट आहे, हे महाग आहे, हे 1500 रुपयाला आहे, कारण हे बीपी साठी खूपच जास्त चांगलं काम करतं. म्हणजे याचे रिझल्ट येतात बीपी साठी कन्फर्म. हो, बीपी तुमचा व्यवस्थित ठेवतो, मेंटेन ठेवतो. असं लो असेल माणसाचं बीपी किंवा हाय असेल तर दोन्ही फेजमध्ये हे काम करतं. याच्या व्यतिरिक्त प्रॉस्पेरिटी पाहिजे जीवनामध्ये, तर हे प्रॉस्पेरिटीचं ब्रेसलेट आहे, हे 1500 रुपयाचं आहे. ह्याच्यामधनं तुम्हाला ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी येते, म्हणजे मनी, सक्सेस सगळ्या गोष्टी येतात, म्हणून हे प्रॉस्पेरिटीचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे पैसे अडकलेत कुणाकडे तरी, स्टक मनी ब्रेसलेट, पैसे देतच नाहीये समोर, आम्ही खूप मागतोय पण मॅडम ते काही रिप्लाय देतच नाही, आम्ही खूप मागतो, मग त्याच्यासाठी स्टक मनी ब्रेसलेट आहे आपल्याकडे. स्टक मनी ब्रेसलेट मध्ये एखाद्याकडे जर पैसे अडकले असेल तर ते तुम्ही म्हणजे ते घातल्यानंतर तुम्हाला तो हळूहळू का होईना पण द्यायला चालू कर, सुरुवात कर. याच्यासोबत मी जे उपाय देते ते तुम्हाला इतर कुठल्याही साईटवरती मिळणार नाही, जे माझ्याकडे मिळतात. बरोबर. ते आपण तुम्हाला देतो की ते उपाय करा. त्यांनी तुम्हाला एका क्लायंटचे पॉडकास्ट आपला जो झाला मार्च मध्ये, त्याच्यानंतर एका क्लायंटचे 18.5 लाख रुपये मिळाले मुंबईला. बापरे. एकच 1100 रुपयाचं ब्रेसलेट तुमच्या जीवनामध्ये एवढा फरक चेंज आणू शकतो. बरोबर. तर आणि याच्यानंतर थायरॉइडचं ब्रेसलेट आहे, थायरॉइडचा थायरॉइड भरपूर आहे आजकाल, भरपूर. लेडीज मध्ये पीसीओडी, पीसीओएस प्रॉब्लेम आहे. सिंहगड रोडचे क्लायंट होते ज्यांच्या मुलींना 6-7 वर्ष झाले हा प्रॉब्लेम चालू होता, त्यांना इन्स्टंट फरक केला. ते त्यांच्या शेजारी वगैरे रेफरल देऊन काय होतं, तुम्हाला इफेक्ट आला तुम्ही माउथ पब्लिसिटी करतात, आणि त्याच्यामुळे माझ्याकडे ह्याच्यासाठी पण पीसीओडी, पीसीओएस सगळ्या प्रोसाठी प्रॉब्लेमसाठी क्रिस्टल आहे. सो असं कुठला प्रॉब्लेम नाहीये की ज्याच्यासाठी आपल्याकडे क्रिस्टल नाहीये. हा, करेक्ट. पण काही लोक असतात जे चुकीच्या गोष्टींसाठी मला अप्रोच करतात. आता जसं एक क्लायंटनी कॉल केलता की मला अट्रॅक्शन साठी पाहिजे, पण मला आता एखादं असेल तर म्हणजे गोष्ट ठीक आहे, तर या 6-7 लेडीजनी माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावं, तुम्ही त्यांना सरळ सांगितलं अशा फालतू गोष्टींसाठी मला कॉल देऊ नये, कारण तुमचं कर्म पण महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टींसाठी ते युज करताय. बरोबर आहे, हे पण महत्वाचं आहे. तर तुम्हाला नेहमी हेच सांगते की क्रिस्टल असू दे, कुठली वास्तू रेमेडी असू दे, कुठली ज्योतिषशास्त्र लाल किताब रेमेडी असू दे, जोपर्यंत तुमचे कर्म ठीक नाही, तुमचा ऑरा ब्लॉक आहे, तोपर्यंत ते लवकर रिझल्ट देत नाही. 43 डेज तरी क्रिस्टलच्या रेमेडीज यायला वेळ द्यावा लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला नक्की रिझल्ट येतो. काही सेम डे येतो सर, ते इतके पॉझिटिव्ह असतात त्यांना सेम डे पण येतो, रिझल्ट येतो. बरोबर. आणि काही जण एकदमच स्ट्रक असतात, त्यांना तुम्ही किती करा पण कारण तुमच्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सांगितले हे काय घातलं तरी मला काही फरक नाही पडणार नाही. मग अशा गोष्टींनी माझ्याकडे असे तुम्ही जो प्रॉब्लेम बोलाल त्याचं सोल्युशन क्रिस्टल आहे. हे सगळे कॉम्बिनेशन्स मी माझे स्वतःचे बनवलेले आहे, अभ्यास करून बनवलेले आहे. तर हे क्रिस्टल किती क्वालिटीचं किती चांगलं आहे ते मला लगेच समजतं. तर यामुळे तुम्हाला एकीने मला मेसेज केला, मॅडम मिशोला 200 रुपयाला मिळतं, म्हटलं 50 रुपयाला पण मिळू शकतं, पण मला माहिती की मी जे देते त्यांनी लोकांना तुमच्या जीवनात काय फरक येणार आहे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. तुम्ही किती भावनेने त्याला चार्ज करून देता, त्याचं इंटेन्शन काय आहे,
तुमची एनर्जी काय आहे, आम्ही जे देतो आमच्या पण एनर्जी खूप मॅटर करते Matter. तुम्हाला गोष्टी देताना. बरोबर. असं असतं, तर तेव्हा ते जास्त इफेक्ट देतं. ज्यांना क्रिस्टल घालायचे नसतात, मॅडम म्हणतात आम्ही क्रिस्टल घालूच शकत नाही, तर आम्हाला काहीतरी माळा द्या. मग आपल्याकडे माळांचे पण उपाय आहे. ओके. ही 7 चक्राची ही माळ घालावी लागेल का? ही घालतात, म्हणजे ज्यांना घालू शकतात ते माळांच्या रूपामध्ये पण आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे लॅपिस लझूची आहे, पायराईटची आहे. सो सगळ्या प्रकारच्या माळा अशा. ओके, वेगवेगळ्या type. हा, पण फक्त जसं मनीची आहे, बाकी कॉम्बिनेशन तुम्हाला माळ्यांमध्ये नाही मिळणार, हो. कारण याच्यामध्ये खूप क्रिस्टल्स असतात आणि हे मग सगळेजण माळा प्रेफरन्स करत नाही. आणि ब्रेसलेट खूप जास्त लवकर रिझल्ट देतात. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं की चेतना मॅडम कुठला फॉर्म लवकर रिझल्ट देतो, तुम्ही सांगाल ब्रेसलेट. ओके. कारण ब्रेसलेट तुमचा डायरेक्ट ब्रेनवरती काम Impact करतो. करतो. हो, बरोबर बरोबर. त्यामुळे ते लवकर इफेक्ट करतात. तर माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या अशा जे रॉ फॉर्मचे क्रिस्टल्स आहेत, जशी ही पायराईटचे आहे, तर याच्या पण माझ्याकडे अशा माळा अवेलेबल आहेत. माळ घालू शकतात लोक. हा, पण प्रॉब्लेम नुसार गेला तर क्रिस्टल मी सजेस्ट करू शकतो. असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. टंबल आहे बघा, आता मी हा टंबल दाखवते. आता फरक दाखवते. हा पण एमेथिस्टचा टंबल आहे, हा पण आहे. हा एकदम हाय क्वालिटी आहे आणि हा नॉर्मल. तुम्ही दोन्ही हातात घेऊन बघू शकता, तुम्हाला क्वालिटी लगेच समजेल. ओके. आणि हा नॉर्मल आहे. बरोबर आहे. हे टंबल्स असतात. सो असे वेगवेगळे टंबल्स आहेत माझ्याकडे. आता हा ग्रीन एव्हेंचराईनचा आहे. ओके. हे ग्रीन एव्हेंचराईनचा आहे. हा हावलाइटचा आहे, झोप येत नसेल तर. हा रोज स्कॉटचा आहे. असे वेगवेगळे. हा ब्लॅक टर्मलाईन आहे. बरं. हा स्मोकी कॉट्स आहे बघा. यानंतर ब्लॅक टर्मलाईन आहे. अशा सगळ्या प्रकारचे टंबल्स पण आहेत. जे तुम्ही म्हणाल ते. याच्यानंतर प्रत्येक हा, सोल्युशन आहे. लक्ष्मी कॉइन आहे ग्रीन जेड मधला. ग्रीन जेड लक्ष्मी असते, लक्ष्मी कॉइन आहे. हा 370 रुपयाला आहे. टायगर आय मध्ये आहे, टायगर आयचा कॉइन आहे माझ्याकडे, हा 370 ला आहे. आणि झिबू कॉइन आहे, झिबू कॉइन पण 370 ला. ओके. पण काय काय जणांना वाटतं झिबू कॉइन घेतल्यावरती ब्लॅक असतं, ते काय, तर हा रॉ फॉर्म मध्ये असतो. हा जो दगड आहे हा असाच येतो, तर हे काही तुटलेलं वगैरे नसतं. झिबू कॉइन हा असाच येतो. सो असे वेगवेगळे फॉर्म आहे. याच्यानंतर हा एक विश बॉक्स आहे सर. हा ह्याला विश बॉक्स म्हणतात. हा क्लिअर कॉर्डचा विश बॉक्स येतो. याच्यामध्ये तुमची इच्छा, सपोज आता मला लिहायचंय चेतनाचा हा जो काही स्पिरिच्युअल प्रॉडक्टचा जो पॉडकास्ट आहे, हा खूप हिट झाला आहे. याला 2.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत आणि हा खूपच जास्त हिट झाला आहे. आणि ग्रॅटिट्यूड युनिव्हर्स मी असं बोलणार, याच्यामध्ये ठेवणार आणि घराच्या माझ्या पश्चिम दिशेला असा ठेवून देणार. याला एक रबर वगैरे बांधायचा किंवा लाल पिवळा धागा बांधायचा आणि हा घराच्या पश्चिमेमध्ये ठेवून द्यायचा. जिथे वरुण देवता बसतात, ते इच्छापूर्तीचे देवता असतात, तिथे तुम्ही ठेवला. तुमची नंतर थोड्या दिवसांनी तुम्ही बघा तुमची इच्छा पूर्णच होती. म्हणजे आपण नेहमी घराच्या पश्चिमेलाच तुमचा जो विजन बोर्ड असतो तो लावतो, बरोबर, वास्तूप्रमाणे. बरोबर. तर तिथे हा विश बॉक्स ठेवतात. हा विश बॉक्स तुमची इच्छा पूर्ण करतोच करतो. ओके. करतोच करतो. हा इतका पॉवरफुल आहे. पण ह्याला अफर्मेशन द्यायला लागते. कुठल्या पण गोष्टीला ना तुम्ही बोलावं लागतं. तुम्ही एखाद्याला बोलला, हे केला, तर तुमची इच्छा पूर्ती करणारा हा बॉक्स आहे. 1000 रुपयाला आहे. याच्या आतमध्ये विश ठेवल्याने विश गोल्डन पेननी लिहायची असती, प्लेन व्हाईट पेपरवर. बरोबर. आणि घराच्या पश्चिमेला ठेवायची असते. असे पेन पण माझ्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही म्हणाल आता क्रिस्टल सगळीकडे आहे, क्रिस्टल कुठे नाहीये. सो असा पेन आहे, अफर्मेशन देण्यासाठी युज करू शकता. मनी मॅग्नेट पेन आहे. राईट. सो असे पेन माझ्याकडे अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. जे आपण मागच्या पॉडकास्टला दाखवलेलं निगेटिव्हिटीचं, तर हा तर माझा पूर्ण बॉक्सच आहे. हँगर एका आरला लावू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये नजरसाठी हँगिंग लावू शकता. 700 रुपयालाच आहे. सो असं कुठला प्रॉब्लेम नाही की ज्याच्याकडे आमच्याकडे सोल्युशन नाहीये. ज्यांना घरात क्रिस्टल ट्री लावायच्यात, त्या ट्री पण आहेत आणि खूप स्वस्त आहे. बाहेर या ट्री 8,500-9 हजाराला लोक विकतात. ओके. माझ्याकडे फक्त 1000 रुपयाला ट्री आहे. ओके. आणि ऑथेंटिक क्रिस्टलची ट्री आहे. आणि शो साठी पण ती एक सांग. हो, आणि दिसल म्हणजे ह्या गोष्टी पण मॅनेज होतात. मी ब्लॅक टर्मलाईनचा रॉ फॉर्म आहे. असे गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळी अवेलेबल आहे. मिळून जाते. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या सगळ्या मल्टिपल प्रोडक्ट्स बद्दल माहिती दिली.
तर आता ज्यांनाही हे प्रॉडक्ट्स हवे असतील Yes. तेव्हा त्या प्रॉब्लेम वाईज त्यांना सोल्युशन किंवा कुंडली बघून पण तुम्ही सांगतात सोल्युशन सगळ्यात महत्वाचं क्रिस्टल आणि रुद्राक्ष. प्रेक्षकांना हेच पहिल्यांदा सांगते की क्रिस्टल आणि रुद्राक्ष हे प्रॉब्लेम बेस्ड वरती काम करतात. कारण जर तुमचा नंबर 2 मिसिंग आहे, तुम्हाला मी मूनस्टोन दिलं पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे फायनान्सचा, तर ते मूनस्टोन फायनान्स वरती काम नाही करणार. नाही करणार. म्हणून जेव्हा मी पहिला प्रश्न विचारते की तुम्हाला प्रॉब्लेम काय, त्याच्यावरती मी क्रिस्टल डिझाईन केले. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे प्रॉब्लेम बेस्ड क्रिस्टल मिळतात जे तुम्हाला चांगले काम करतात आणि मिसिंग नंबर तुम्ही सेकंड नंबरला प्रायोरिटी घेऊ शकता. करेक्ट. अशा पद्धतीने रुद्राक्ष तसेच घेऊ शकता. करेक्ट. तर मग कॉन्टॅक्ट कसा करायचा तुमच्याशी? हा, मला एक सांगायचं प्रेक्षकांना विनंती आहे की पॉडकास्ट झाल्यानंतर भरपूर कॉल येतात. तर तुम्हाला माझे 2 नंबर आहेत, 7517511113, 7517311113. इथे तुम्ही मेसेज करू शकता. जर फोनचा रिप्लाय नाही दिला तर मेसेज व्हॉट्सअपला ड्रॉप केला तर आम्ही 100% रिप्लाय देतो. कारण ऍट अ टाइम एक लिमिट असतं दिवसामध्ये. कंटिन्यू 350-400 कॉल मिनिमम तरी येतात. मग एका वेळेस सगळ्यांशी बोलणं होत नाही, सगळ्यांचे क्वेश्चन्स असतात. किंवा माझी वेबसाईट आहे शुभमंगलवास्तू.com, तिथूनही तुम्ही सगळे हे गोष्टी अवेलेबल आहेत, परचेस करू शकता. याच्याच व्यतिरिक्त कॅटलॉग आहे जे मी व्हॉट्सअप नंबर दिले. माझा ग्रुप आहे शुभमंगल वास्तूचा, खाली लिंक देते, तोही तुम्ही जॉईन करू शकता, जिथे मी डेली फ्री रेमेडी शेअर करते. बरोबर. त्या तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि व्हॉट्सअपला दिलेला नंबर किंवा वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. येस मॅम, तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. मी जी ही माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना ती आवडली पण असेल आणि त्यांचे प्रॉब्लेमही त्याच्यातून सॉल्व्ह होते. नक्की. थँक्यू. येस.